सुन्दरमुखारविन्दात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। औन्नत्यं भजते हिमाद्रिरिवया गङ्गेवया पावनी आलिङ्गन्मरणन्निधाय हृदये या देशभक्ता मुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सदा प्रभुपदावरी निजसमर्पिली सेतनो कथेतमनगो विलेकमलमालिकेसी जणो मुखातून जसा झरा सगुणभक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सततमी नमस्कारितो सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। भाविको, पाहता पाहता आज निरूपणाचा 9वा दिवस आहे। 9 आणि 9:18 अर्ध्यावर येऊन पोहोचलोय। करवून घेणारे सद्गुरू समर्थ आहेत आणि त्यांच्या भरोश्यावर या सगळ्या आमच्या उड्या आहेत। परमपूज्य स्वामी आमचे सद्गुरू वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले यांनी रचलेल्या या महाकाव्याचं विवेचन करत असतानाचा जो आनंद आहे तो आता मी रोज वेगळा तुम्हाला सांगावा अशातला काही भाग नाही, कारण तो आनंद खरा तर तुम्ही उपभोगताय। आजचा प्रसंग सगळ्यात आनंदाचा प्रसंग आहे। प्रत्येकाला जीवनात सगळ्यात आनंद एका दिवशी होतो, पुढे काय होतं ते त्याचं त्याला माहिती। पण तो दिवस भगवंताच्या जीवनातला सुद्धा आज आपण पाहणार आहोत। कालपर्यंत आपण भगवंतानं बालपणी केलेल्या लीला, तदनंतर मथुरेत आगमन झाल्यानंतर ते दाखविलेला प्रताप आणि भगवंताचं मथुरेतून द्वारकेत झालेलं आगमन, संदीपनी ऋषींच्या इथे जाऊन घेतलेलं शिक्षण, या सर्व बाबी आपण कालपर्यंत पाहिल्या। आजचा जो सर्ग आहे त्या सर्गाचं नावच मुळी आहे रुक्मिणी परिणय। रुक्मिणी सोबत भगवंताचा झालेला विवाह हा 10वा सर्ग आहे। या सर्गाला आज आपण प्रारंभ करूया। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। यस्माद्धि शास्त्र सरिदुद्गम आबभूव यस्वाश्रयं तनुभृतां भयविह्वलानां तापोपनोद निपुणं परमव्ययं तत् दिव्यं महेश्वर पदाब्ज महं नमामि। भगवान शंकरांच्या सर्वश्रेष्ठ दिव्य असणाऱ्या पदकमलांवर मी नतमस्तक होतो। काय म्हणतात अप्पा? यस्माद्धि शास्त्र सरिदुद अगम आबभूव। सगळ्या शास्त्ररूपी नद्यांचा उगम ज्यांच्यापासून झालेला आहे असे भगवान शंकर। शास्त्ररूपी ज्या नद्या आहेत त्या केवळ आणि केवळ भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या संवादातून निर्माण झालेल्या आहेत। एवढंच नव्हे, आता साधं नेहमी आपण ऐकतो की पाणिनीची जी सूत्र आहेत ती सूत्र सुद्धा त्यांच्या डमरूच्या नादातून निर्माण झाली म्हणे। आणि योगायोग असा आहे की
प्रत्येक शास्त्र आहेच आहे. अहो, आपण नित्य पठनात असणारं रामरक्षा स्तोत्र सुद्धा या दोघा नवरा बायकोच्या संवादातून निर्माण झालेलं आहे. पार्वतीने विचारलं की असं काय आहे की ज्याला ते विष्णू सहस्त्रनाम सुद्धा येणार नाही किंवा भगवंताची नावं घेता येणार नाहीत, त्यानं काय केलं पाहिजे? तर त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगितलं, राम 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 रामेति रमेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नामम वराणि. अशा ह्या म्हणजे संवाद काय असावा पती पत्नीतला, तर तो देखील जगत कल्याणाच्या हेतुस्तव असावा. असे हे पती पत्नी. आजपर्यंत आपण शंकराची वेगवेगळी रूपं पाहिली. बघा, पंच काव्यातली शक्ती कशी आहे की आज प्रसंग काय विवाहाचा आहे, मग इथं पार्वती मातेसोबतचे गुण सगळे सांगावे लागतील. भगवान शंकराचं वर्णन करताना सुद्धा आज सोबत माता पाहिजे. असे शंकर काय करतात, यत् स्वाश्रयम तनुभृताम भयविह्वलानाम. जे भीतीनं व्याकुळ झालेल्या, अहो भीती म्हणजे माणसाला जन्मजात असा कोणता जीव जन्माला आला की त्याच्या मागे भीती आहे? फक्त प्राणी सगळे आहेत, फक्त माणसाकडे एक गुण जरा जास्त दिलाय म्हणून. नाहीतर आहार निद्रा भयमैथुनंच इथपर्यंत सगळ्यांचं सारखं आहे. जन्माला आला की माणसाच्या मागे भीती लागते. असं म्हणतात ते लेकरू आईच्या पोटात सुरक्षित असतं, बाहेरचं हे सगळं जग पाहिलं की ते भीत म्हणून पहिल्यांदा रडतं. हसत कोणी जन्माला आलंय का आजपर्यंत? ती भीती तिथून जी पाठीमागे लागती, तर सदैव माणसाच्या मनात एक प्रकारची भीती असते. आणि अशा भीतीनं विव्हळ झालेल्या लोकांना ज्यांचा मोठा आधार वाटतो ते भगवान शंकर. हे काय करतात, भक्तांची सर्व प्रकारची संकट तापापनोद निपुणम परमव्यंतत. सर्व प्रकारची संकट, सर्व प्रकारचे ताप नाहीसे करण्यात किंवा मिटवण्यात कुशल आहेत, निपुणम. अशा त्या भगवान शंकरांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. ज्यांनी सुंदर मंदिरा उभविले गिरवाण वाणी स्तव, ज्यांचे वाङ्मय नित्य नूतन असे गोडी उनी वालव. जे का कौस्तुभ शारदा हृदीचे त्या कालिदासादिका, प्रेमे वंदन अर्पितो लवउनी अत्यादरे मस्तका. जे संस्कृत भाषेमध्ये कवी झाले कालिदासादिक, त्या सर्वांनी काय केलं की देवभाषा असणाऱ्या संस्कृत भाषेसाठी त्यांनी सुवर्णाचं मंदिर बांधलंय. जणू इतकी काव्यरचना केली, एवढं साहित्य निर्माण केलं. आणि यांचं हे वाङ्मय कसं असतं, आता कालिदासाची किंवा भवभूतीची, त्या दंडीची, भासाची काव्यरचनाहून कितीतरी शतकं ओलांडून गेली. पण आजही त्यातील अवीट गोडी जशाला तशी आहे. ती गोडी कधीच उणावत नाही. आणि हे सर्व कवी कसे आहेत म्हणे, एक प्रसंग सांगितला जातो. सर्व कवींची, प्रत्येक कवीला सरस्वतीचं अंग प्रत्यंग मानून एक धारणा, प्रत्येकाची एकेका ठिकाणी धारणा केली जाते. त्यात भासाला त्या सरस्वतीचं हास्य मानण्यात आलं. आणि अशी एकेकाची एकेका अवयवाला, एकेका तिच्या शरीरांगाला उपमा देत असताना सरस्वती स्वतः म्हणाली की दंडी सर्वश्रेष्ठ कवी आहे. तर त्यावेळेला कालिदासाला राग आला. कालिदासांचा अधिकार तेवढाच होता. कालिदास म्हणाले, दंडी श्रेष्ठ कवी आहे तर मी कोण आहे? सरस्वती म्हणाली, अरे ते सर्व कवी आहेत, पण तू म्हणजे मी आहे, मी म्हणजे तू आहे. काय त्या कालिदासाला असाच आनंद झाला असेल की नाही कालिदासाला? अशा त्या कालिदासाधिक जे कवी संस्कृतामध्ये होऊन गेले, त्या सर्व कवींना मी नमस्कार करतो. कसा? प्रेमे वंदन अर्पितो लवउनी अत्यादरे मस्तका. प्रेम पण आहे आणि आदर पण आहे, असा मी नमस्कार त्यांना करतो. आता एक उद्यान होतं. त्या उद्यानात काय झालं तो प्रसंग मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तेजस्वी सुकुमार मनोहर रूप पाहता उपजे आदर, मूर्त जणू का सात्विक भक्ती अशी शुभांगी विहरत होती.
अतिशय तेजपुंज अशी, सुकुमार, जिच्याकडे पाहत राहावं, मनदंग व्हावं अशी मनोहर. तिचं रूप पाहून, हे बघ काय असते, सौंदर्याचे काही प्रकार असतात. एखादं सौंदर्य असं असतं की त्याच्याकडे पाहून वासना निर्माण होते. एखादं सौंदर्य असं असतं की ज्याच्याकडे पाहून हाव निर्माण होते माणसाच्या मनात. पण हिच्याकडे पाहून काय होत होतं, हिचं सौंदर्य इतकं सात्विक होतं की तिच्याकडं पाहिल्याबरोबर आदर निर्माण होत होता. जसं आईला पाहिल्याबरोबर मनात आदर निर्माण व्हावा, तसा या स्त्रीकडे पाहिल्याबरोबर आदर निर्माण होता. अशी सात्विक भक्ती मूर्तिमंत होऊन इथं उभी राहिलेली होती. भक्तीनंच जणू मूर्तिमंत रूप धारण करून या ठिकाणी ती विहार करत होती. अशी शुभांगी विहरत होती. प्रमदवणी अरमणी आपुल्या, वननचते सुरवधू लाजल्या. अनघ दर्शने त्या युवतीचे, रूप घेतले म्हणून लतांचे. ही फिरत होती आणि त्याच वेळेला आकाशातील अप्सरा सुरवधू त्या आकाशातून जात होत्या. त्यांनी ही रमणीय असं प्रमदवन म्हणजे काय माहिती का, या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे, आता तरी निघालेत नाना पार्क, स्त्रियांसाठी विशिष्ट एक वेगळी बाग असायची, तिथं फक्त स्त्रियांनाच प्रवेश असायचा त्यांच्या मैत्रिणींचा. अशा प्रमदवनामध्ये ही फिरत होती. यावरून जात होत्या. यांना सुद्धा ते वन पाहून आनंद वाटला, ती बाग पाहून आनंद वाटला. या खाली उतरल्या आणि हिचं निष्पाप दर्शन तिला झालं. अनघ दर्शने, अघ म्हणजे पाप, अनघ, अशा तिच्या निष्पाप दर्शनानं या सुरवधूंना, या अप्सरांना काय वाटलं की हिच्यासारख्या सात्विक सुंदर आम्ही नाहीत. लाजल्या मनात त्या. आणि लाजून त्यांना पुढे काय वाटलं की हिच्या एवढी सुंदर जगात असताना आम्ही आजपर्यंत आमच्या सौंदर्याचा गर्व करत होतो, आता स्वर्गात जाऊन तोंड तरी काय दाखवावं म्हणलं. आणि असं म्हणतात तिथंच त्या लाजून वेली झाल्या. त्याच वनामध्ये, त्या बागेमध्ये वेली म्हणून त्या तिथे त्यांनी रूप घेतलं. रूप घेतले म्हणून लतांचे, सुडवलांबा बकुळ अशोक, पारिजात नव सुवर्ण चंपक, कुंद मोगरा जुई शेवंती, नाजूक शीती फुले मालती. काही झाडं अशी असतात त्यांना पाहिल्याबरोबर किंवा त्यांचं नाव घेतल्याबरोबर त्यांचा सुडवलपणा जाणवतो. त्यातले काही झाडं म्हणजे आंबा, बकुळ आणि अशोक. आपण जे अशोक पाहतो ना, ही वेगळी जात आहे अशोकाची. फार पूर्वी म्हणजे मी लहानपणी जेव्हा परभणीत येत होतो, त्या रेल्वे स्टेशन पासून तुमच्या त्या उद्यानापासून पुढे त्या सरकारी निवासस्थानांच्या बाजूनं ती गोल अशोकाची झाडं लावलेली होती. नंतर तो एक खटाटोपही झाला होता महानगरपालिकेने, ती उपटून पुन्हा मागे लावली होती. देव जाणे पुढे लागली न लागली काय झालं, पण ती खरी अशोकाची झाडं होती, सुडवल अशी. हे जे पाहतो हे फक्त नावाचे अशोक आहेत, पण अशोक, मूळ अशोक तसा असतो, आंब्याच्या झाडासारखा घन पर्णांनी दाटून आलेला आणि सुडवल असा. बकुळ सुद्धा तसंच असतो. पारिजात नव सुवर्ण चंपक, कुंद मोगरा जुई शेवंती, नाजूक शीती फुले मालती. आता हे सगळ्या प्रकारची फुलं आहेत, वेली आहेत, झाडं आहेत. हे कसं दिसत होतं, तरुवेलींचे संमेलन ते, भास उपजवी रसिक म्हणाते, काय उत्सवी वसंत काली, युव युवती ही खेळू मिळाली. जणू काही वसंताच्या काळ चालू आहे आणि त्याच्यामध्ये युवक युवतींचं जसं संमेलन असतं तसं तरु आणि वेलींचं संमेलन भरलेलं होतं. त्रिभुवनात ही नसेल तुके सुंदर उपवन कोठे, सहाय्य घेऊन मधुचे मदने, स्वयेची रचले वाटे, जय हरी सुख कंदा. त्रिभुवनात एवढं सुंदर असं उपवन कुठेही नव्हतं. आणि हे उपवन निर्माण कसं झालं होतं, तर साक्षात मधुने म्हणजे वसंतानं, वसंत ऋतूनं मदनाचं म्हणजे कामदेवाचं सहाय्य घेऊन, त्या दोघंही सौंदर्याचे प्रतीक आहेत. वसंत सुद्धा सौंदर्याचं प्रतीक आहे आणि कामदेव तर सौंदर्याची अधिदेवता आहे. अशा दोघांनी मिळून या उपवनाची निर्मिती केलेली होती वाटतं. उंच उंच ते तरुसुरूंचे, जणू काय घडले पाचूचे,
भूषविती त्या प्रमदवनाला, ध्येये उन्नत जशी नराला. काय की हारणं हा दोष नाही, पण उच्च ध्येय न ठेवणं हा मोठा दोष. हारलात हरकत नाही, पण तुमचं ध्येय उन्नत पाहिजे, ध्येय उंच पाहिजे. त्या ध्येयासाठी प्रयत्न करताना हरलात तर ठीक आहे, काही हरकत नाही. तशी जी ध्येय नराला शोभून दिसतात, उच्च अशी ध्येय, तसे हे सुरूचे जे वृक्ष होते, हिरवेगार पाचूच्या वृक्षासारखे पाचू मडवलेत असं वाटत होतं, ती वृक्ष दिसत होते. भ्रमर घालिती मोहन रुंजा, बघता असल्या श्यामल कुंजा, नृत्य करावे वाटत मोरा, नित्य निज सुंदर पसरून पिसारा. भ्रमर रुंजी घालतायत आणि काही वेली अशा वाढत असतात, काही झुडपं अशी वाढत असतात की त्याची दाट जाळी होते, जसं की करवंदासारखी काही झाडं असतात. ती इतके दाट वाढलेले असायचे की काळपट रंग त्या हिरवेपणाला यायचा आणि त्या मोरांना वाटायचा ढगच खाली आलाय, आणि म्हणून त्या कुंजाकडे पाहूनच मोर नाचायला लागायचे. अशी ती तिथली रचना होती. पिकसार समयणांचे कूजन, तरुविंझण ते द्विरेफ गुंजन, परिसुणिया भ्रम पडे मनाला, उपवन की ही गायन शाळा. आणि तिथं कोकिळाचं, सारस, मैणा यांचं कूजन ऐकू यायचं, पानांची हालचाल ऐकू यायची झाडांच्या, आणि द्विरेफ म्हणजे भुंग्यांचा गुंजारव ऐकू यायचा. असं हे सगळ्या प्रकारचं संगीत, प्रत्येकाचा आवाज ऐकून असं वाटायचं की हे उपवन आहे का ही गायनशाळा आहे. नाना कृतिकारंजा भवती, इंद्रधनुष्ये बागडताती, गमे रंग इथलेच बसंते, हरिले पुष्पा रंगविण्याते. ते कारंजे उडायचं आणि पाणी उडत असताना त्याच्यावर सूर्यप्रकाश पडल्यावर इंद्रधनुष्यासारखे रंग तयार होतात ना, जणू इथल्या फुलांना रंग देण्यासाठी वसंतानं या इंद्रधनुष्यातूनच रंग गोळा केले होते काही म्हणजे, तेच त्याचं पॅलेट होतं रंग देण्याचं. 10 पाकळ्याच्या कमला समजे स्फटिकांनी रचिले, मध्ये एक कासार जयासी, जलन चांदणे भरले, जय हरी सुख कंदा. 10 पाकळ्यांच्या कमळ जसं दिसतं तसं सुंदर एक सरोवर कासार आतमध्ये मध्यभागी त्या उपवनाच्या बनवलेलं होतं. आणि ते कशानं बनवलेलं होतं? स्फटिकानं बनवलेलं होतं. स्फटिकाची माळ पाहिलेली आहे आपण, त्याच्या पुढच्या आकाराचा स्फटिक माहित नाही, केवढ्याले स्फटिकाची हे असतील पाषाण ते, आणि त्यापासून ते तळ बनवलेलं होतं. हे तळ कसं दिसत होतं? विमल असे की सज्जन मानस, वा शिशुचे हे हास्य निरागस, तेज तरळते वधू लोचनी, तेच होत की येथील पाणी. त्यातलं पाणी इतकं स्वच्छ, इतकं निर्मळ होतं जसं सज्जनाचं अंतःकरण निर्मळ असतं, किंवा शिशूचं निरागस हास्य जसं निर्मळ असतं, काही त्याच्यामध्ये कुठलाही द्वेषभाव नसतो, किंवा एखाद्या कुलवधूच्या डोळ्यातलं तेज जसं असतं तसं निर्मळ ते पाणी होतं. निळी मनोहर तांबुस पिवळी, पांघरली जणू वसने कमळी, शीतल शय्येवर लहरीचे, खेळ चालले मोहक त्यांचे. निळे तांबूस, पिवळे असे अनेक रंगाचे कमळ, धवल रंगाचे अशा अनेक रंगाची कमळ त्या पाण्यावर डुलत होती. बिसतंतूची गोडी चाखित, राजहंस गण सलील पोहत, कमळे सुंदर बहुविध रंगी, बिंबित होती तदीय अंगी. आता या फिक्या सोनेरी रंगाच्या राजहंसाच्या अंगावर ते बिसतंतू खायला तिथे यायचे, त्या कमळ प्रतिबिंबित व्हायचे म्हणे, आणि मग त्यांच्या अंगावर जणू काही असे रंगकाम केलंय असे ते राजहंस दिसायचे. शोभा मगती दिसे निराळी, कोंदणात जणू रत्ने जडली. आता ते हंस सोनेरी रंगाचे आणि त्याच्या अंगावर ह्या रंगीत यांची प्रतिबिंब उमटायची कमळाची, तेव्हा असं वाटायचं कोंदणात जणू रत्ने जडली, सुवर्णाच्या कोंदणामध्ये रत्न जडवलीत असा भास निर्माण व्हायचा. अतिरमणीयाशी वाटिका, उतरे नंदनवन भूलोका. जणू स्वर्गातलं नंदनवनच खाली आलं होतं, इतकी सुंदर ती वाटिका होती. आणि त्या प्रमदवनाची, त्या उपवनाची जी स्वामिनी होती, प्रमदवना स्वामिनी असे जी, ती सवर्णन्या शक्ती न माझी, जिच्या पदतली व्हाया पावण,
फुले चौफुली होती उडुगण. अहो ती इतकी सुंदर होती की तिचं वर्णन करण्यात तर माझी तिचं वर्णन करण्याची माझ्याकडे शक्तीच नाही. तिच्या पदतली व्हाया पावन. नक्षत्र जी आहेत आकाशातली त्या नक्षत्रांना सुद्धा हिच्या पायाखाली येऊन फुलं व्हावं वाटत होतं, इतकी ती सुंदर होती. शिशुहास्या परिभावती येचा सहज मनोहर निर्मळ साचा. शील शुद्ध की धवल जयासम अनन्य दूषित शिखरीचे हिम. तिचा जो स्वभाव होता तो हास्यासारखा होता, अतिशय निर्मळ होता, अतिशय मनोहर होता. आणि तिचं शील इतकं शुद्ध होतं, इतकं धवल होतं की ज्या हिमालयाच्या शिखराला कोणाचाही स्पर्श झालेला नाही ते हिमालयाचं शिखर जितकं धवल दिसावं, जितकं पवित्र दिसावं, तितकं हिचं चारित्र्य, तितकं हिचं शील पवित्र होतं. कुंजलतासी करीत हित गुज कुरवाळीत सुमाना. वसंत शोभे समदेवी ती विहरत सुमनोद्याना. जय हरे सुखकंदा. हा ती फिरायला लागली आणि तिकडे फटाके वाजायला लागले. आहे वेळ आहे अजून लग्न लागायला. तिनं फिरावं. आपण त्या देवकीचं सुद्धा वर्णन पाहिलं होतं. हिनं सुद्धा त्या वनातून फिरत असताना, त्या बागेतून फिरत असताना फक्त त्या फुलांना कुरवाळावं, तोडायची सुद्धा हिची हिंमत होत नव्हती. आणि ती कशी दिसत होती? साक्षात वसंताची शोभा वनदेवी सारखी ती त्या विहार करताना दिसत होती. आता या हिचं तर वृक्षांवर प्रेम होतं, वेलींवर प्रेम होतं, पण त्या वेलींचं, त्या वृक्षांचं सुद्धा तिच्यावर किती प्रेम होतं. वगळून गेली मजसी पुढती धरुणी पदरा तरुआडविती. गोंजरी ते त्या हासून देवी कोड मुलाचे पुरवित जेवी. त्या आश्रमाचं वर्णन पाहिलं काल आपण चांदीपणीच्या. ते सरस्वतीचं निवासस्थान होतं असं वर्णन होतं बघा. आता आजचं जे वर्णन ऐकतोय, आता सांगूनच टाकतो, आजचं जे वर्णन ऐकतोय ना ते आईसाहेबांच्या उपवनाचं वर्णन आहे, रुक्मिणी मातेच्या उपवनाचं वर्णन आहे. त्यामुळं इथं सगळं जे वर्णन आहे ते वत्सल मातृत्व कसं असतं त्या पद्धतीचं वर्णन आहे. काल तिथं सरस्वतीच्या गाली खळी पडली वगैरे वगैरे वर्णन होते. आज वर्णन काय इथे? ती जर वगळून पुढे गेली तर त्या झाडांना वाटायचं की आमच्याकडे हिनं पाहिलं नाही, म्हणून त्यांनी काय करावं, आपला एक छोटासा काटा तिच्या पदरात अडकवावा आणि तिनं ते अडकल्यामुळे मागे पाहावं की कोण ओढतंय म्हणून. आणि मग तिच्या लक्षात यावं की या वृक्षाला आपण बोललो नाही, या वृक्षाजवळ आपण थांबलो नाही, म्हणून तिनं पुन्हा मागे यावं आणि त्या फुलांवरून हात फिरवावा आणि पुढे जावं. जणू एखादी आई लेकराचं कोड कौतुक करते असं. मंद सुगंधी मृदुल फुले ती उधळी तिजवरती प्राजक्ती. चंद्रकलेवर लाख चांदणी जशी वर्षते प्रेमळ रजनी. प्राजक्ताच्या फुलाची प्रत्येकानं पाहिलेलं आहे पारिजातकाचं झाड. सकाळ झाली की काय कार्यक्रम असतो ते सगळं सोडून देतात. आपलं वैभव लीलया सोडून देणारा वृक्ष कोणता असेल तर पारिजात. पण ह्या पारिजातकाच्या वृक्षानं काय करावं म्हणे, ही जोपर्यंत जवळ येऊ नये तोपर्यंत आवरून धरावं आपलं वैभव, ते एकही फुल खाली पडू देऊ नये. ही जवळ येताच चंद्रकलेवर लाख चांदणी जशी वर्षते प्रेमळ रजनी. चंद्राच्या कलेवर जशा चांदण्या उधळल्या जातात तशा या पारिजातकाच्या वृक्षानं सगळी फुलं या चंद्रकलेवर उधळावीत. फिरुणी उपवणी विसावण्याला. आता फिरली सगळीकडे, थोडीशी थकली असेल. पुष्करणीवर ती ये बाला. आता तिथं जी स्फटिकाची पुष्करणी होती, जे तळं होतं छोटस, त्या तळ्याच्या पायरीवर ही येऊन बसली. स्फटिक पायरी तिचे पदतली माणिक मणी निर्मितशी दिसली. आता स्फटिक कसा असतो, पारदर्शक असतं ना, ट्रान्सपरंट, इकडून पाहिलं तर तिकडं काचेसारखं दिसतं त्यातून. पण ही त्या स्फटिकाच्या पायरीवर बसली आणि असं वाटायला लागलं की ती स्फटिकाच्या पायरीत काय माणिक बसवलेत का काय. हे कशामुळं, तर तिच्या पायाचा तांबूसपणा, तो लालिमा तसा होता की तो त्या स्फटिकातून दिसायला लागला आणि असं वाटायला पाहणाऱ्याला की स्फटिकामध्ये काय माणिक बसवलेत का काय. इतके कोमल तिचे पाय होते, इतके लाल आरक्त पाय होते.
का होता पावन तन्मुख दर्शन. आता काय, तिथं अनेक प्रकारची कमळाचे गड्डे लावलेले होते आणि काही दिवसा उगवायची कमळं, रात्री उगवायचे कुमुद. आता दिवस होता, कमळं उगवलेली होती, पण आईसाहेब तिथं आल्या आणि होता पावन तन्मुख दर्शन. आता तिच्या मुखचंद्राचं दर्शन झालं म्हणून या कुमुदांना वाटलं चंद्र दिसला आणि ती उमलायला लागली. वेळ नाही, काळ नाही, काही नाही. आणि काल असे विपरीत जरीही सत्संगे भय वितळून जाई. चांगल्याची संगत लाभली ना की वाईट जरी काळ असला तरी लोक ते विसरून जातात. तसं त्या कुमुदांसाठीची वेळ नव्हती, पण ते विसरून गेले. का तर रुक्मिणीची त्यांना सोबत लागली. जननी बघता वत्सल बाळे, तसे हंस तिज समीप आले. शिरकोनी ठेवी अंकावरती, माना घासित फिरती भवती. आई जवळ आल्यानंतर लेकरू जसं जवळ यावं तसे ते राजहंस होते. ते इतक्या वेळ तळ्यात पोहत होते. ही तिथं येऊन बसली काठावर. ते लागलीच काठावर आले आणि त्यांनी काय केलं, कोणी तिच्या पायावर डोकं ठेवावं, कोणी आपली मान तिच्या मांडीला घासावी, असे हंसांनी लढीवाळ चाळे तिच्यासोबत चालू केले. आता ही सुद्धा आईच. कुरवाळून त्या प्रेम भरेसी, देई मौक्तिक कवल मुखासी. मोत्याचा चारा खाऊ घालायला लागली ही जवळ आल्यानंतर. राजहंस काही साधं सुद्धा खात नाही. राजहंस मोत्याचा चारा खातो आणि ही त्याला मोती भरवायला लागली. ठेवी तसे जणू सकल चराचर, माते समतीज विषयी आदर. जे काही तिथं जड चेतन सगळं होतं ते सगळे जण तिच्याबद्दल आदर ठेवत होते. कसा, आईसारखा. उभय करी टेकून हनुवटी, विचार कसला चित्ती. करीत असता तिचा सखी जन, हासत जमला भवती. जय हरी सुख कंदा. कल्पना करा, ती पायरीवर बसलेली आहे, वरच्या पायरीवर बसलेली आहे, खालच्या पायरीवर तिचे पाय आहेत. आपोआप गुडघ्यावर हात येतील आणि ते हात आशे ठेवून ती बसली आणि विचार करतीये. ही विचार करत असताना तिच्या मैत्रिणी ज्या तिला भेटायसाठी त्या वनामध्ये फिरण्यासाठी आलेल्या होत्या, त्या हसत हसत तिथं आल्या. काहीतरी त्यांची थट्टा मस्करी चालली असेल आणि त्यांनी पाहिलं, वदे एक लढीवाळपणे तिज, काय चिंतिसी सांग तरी गुज. धुके विरळ पसरले उशेवर, तशी छटा तव मुखी खरोखर. अगं कशाचा विचार करतेस ग? तुझ्या चेहऱ्यावर अशी छटा का दिसतीये म्हणले, धुकं आल्यासारखी? काळजीत का दिसतीयस? दुसरी काय म्हणते, दुसरी म्हणते तू इतकी खुळी कशी आहेस ग? तुला कळत नाही का? इतकी बाई खुळी कशी तू, वदे दुजी हा उघडा हे तू. अगं लग्ना वाचून युवती चित्ता, असेल कसली दुसरी चिंता. वेडी का खुळी म्हणली तू? आता ती युवती आहे, आता ती काही लहान नाहीये. आणि या वयामध्ये काय चिंता असते? या वयामध्ये तिला एवढी एकच चिंता आहे की माझं लग्न कधी होईल. दुसरी म्हणाली, बरोबर आहे तू म्हणतेस. काय बाया कशा बोलतात हे सुद्धा आता काही माहित राहिलं नाही. तर बाया खरं बाई बाई सारखी बोलतच नाही ना. स्त्रिया आणि पुरुष यांच्या बोलण्यामधला फरक होता. तो फरक त्यांच्या गेय शैलीमध्ये सुद्धा होता. माणसं पद एका चालीत म्हणायचे, बाया काही त्यांच्या चाली ठरलेल्या होत्या. मी मुद्दाम काही रुक्मिणी स्वयंवराची याच्यामध्ये थोडं मिश्रण करणार आहे आज. आप्पांनी जे चरित्र रुक्मिणी स्वयंवराचं आख्यान लिहिलेलं आहे त्यात हेच वाक्य आता मी जे बोललो तेच वाक्य एकदम स्त्री पद्धतीनं कसे बोलले जातील. जात्यावरची ओवी कशी असते बघा. तू अशी कशी गे खुळी, तू अशी कशी गे खुळी, का ध्यानी तव येईना ग, का ध्यानी तव येईना. या वयात युवती मनी, या वयात युवती मनी,
न च चिंता लग्ना विनाग, न च चिंता लग्ना विना. ज्यानं ज्यानं आपल्या आजीच्या मांडीवर डोकं ठेवून आजी दळत असताना ही अशा पद्धतीची चाल ऐकलेली आहे ना, त्याला तो प्रसंग नक्की आठवत असेल. कारण माय मावल्या घरी दळणं दळायच्या आणि मग तो विरंगुळा म्हणून जात्यावरच्या ओव्या. आपण अशा सुरेख चाली लावलेल्या आहेत पदांना. लागलीच दुसरी काय म्हणते, खरेच गेत वन्य म्हणाली, राजसुता ही उपवर झाली, महाराज भीष्म कही तत्पर, शोधण्यात हिज साजे सावर. म्हणजे बरोबर आहे, मला माहिती आहे म्हणे, मी नेहमीच राजवाड्यात जाते ना. महाराज भीष्म या तयारीत आहेत म्हणे, हिच्यासाठी वर संशोधन चालू आहे, चांगला इथला योग्य असा वर शोधतायत. अनेक राजे धरुणी आशा, दूत धाडिती विदर्भ देशा, समय जाणते चतुर भाषिणी, तया जवळ निज चित्र देऊणी. देशोदेशीचे राजे हिच्या सौंदर्याची महती ऐकून आपापल्या राजकुमारांचे, स्वतः काही राजांचे सुद्धा इथं दूत येत आहेत म्हणे. चतुर असे, चतुरपणे बोलणारे दूत पाठवतायत. का तर राजा आधी, बापाला आधी पाठवावं लागेल ना, म्हणून त्याच्यासोबत एक चित्र द्यायचे आणि काय काय म्हणतात त्याला, परिचय पत्र. त्यावेळेला काही हे नव्हतं ना, मॅट्रिमोनी वगैरे असला प्रकार नव्हता, त्याच्यामुळे एक एक दूत पाठवायचे आणि आपला सगळा परिचय ते राजे करून द्यायसाठी त्या प्रतिदूताला त्या ठिकाणी पाठवायचे. मग ते काय करतात म्हणे, चित्र दावुनी प्रतिदूताने निज नृप महती गावी, आणि आतची सतत गुंतले, महाराजणी देवी जय हरी सुखकंदा. त्या प्रतिदूतानं एकेका दूताने यावं, राजाचं, आपल्या राजाचं, राजकुमाराचं चित्र दाखवावं आणि त्याची महती सांगावी. आणि याच्यामध्येच यांचा दुपारचा वेळ राजा साहेबांचा राणी सरकारांचा याच्यातच जात होता म्हणे. आले, ठीक आहे, ऐकायचं, चित्र पाहायचं, बरं वाटलं, ठीक आहे, आम्ही देऊ तुम्हाला निरोप. असं चाललंय म्हणे, मी बऱ्याच दिवसापासून चाललंय हे. आता ह्या सगळ्यांचा संवाद ऐकत होत्या. त्यातली एक जण होती, ती या गावची माहेरवाशीण होती. तिला नेमकं दिलं होतं मथुरेमध्ये. ती काय म्हणते, मघापासून मनात येते, तोच उचितया नृपतन येते, वदत कुणी यद्दर्शन मजसी, घडले होते मधुनगरीसी. ती म्हणली, हिच्यासाठी तोच योग्य आहे असं मला केव्हापासून वाटतंय म्हणे. कारण त्याला मी मथुरेमध्ये पाहिलं होतं, पण वर्णन कसं करू, कसे करू गे तदीय वर्णन, नयन मुखे जिव्हे सन लोचन. डोळे मुखे आहेत म्हणे आणि जिभेला डोळे नाही आहेत. आता जे पाहिलंय डोळ्यांनी ते सांगायला डोळ्यांना सांगता आलं असतं, जिभेनं कसं सांगावं म्हणे. ते मला वर्णन कसं करावं ते कळत नाही. आणि थोडक्यात सांगते म्हणे, ओ वाळून शतसहस्त्र मदना. आता सौंदर्य कोणाजवळ आहे, मदनाजवळ. असे 1000 मदन ओवाळून टाकावेत म्हणे ज्याच्यावरून, असं ते लावण्य, असं ते सौंदर्य. ओ वाळून शतसहस्त्र मदना, नखाची हि त्या दृष्ट निघेना, सिंहासम गंभीर चालने, स्मित शुभ झळके प्रसन्नतेने, गजशुंडा जणू दीर्घ भुजा त्या, बळकट तरी मृदू वाटत होत्या. सिंहासारखी ज्याची चाल आहे आणि सदैव स्मित त्याच्यावर चेहऱ्यावर झळकत राहतं, गजशुंडासारख्या हत्तीच्या सोंडेसारखे ज्याचे दंड आहेत, पण बळकट आहेत, पण मृदू वाटतात, राकट वाटत नाहीत. वाणावा किती अद्भुत विक्रम, म्हणती धरिला गिरी फुलासम, बाळपणी मारिली पूतना, उद्धरिले यमला अर्जुन यांना. ते म्हणजे त्याचा विक्रम किती सांगू. लोक सांगतात म्हणली की त्यांना लहानपणी, का, कारण ही आता गेली होती ना तिथं, लहानपण थोडीच पाहिलं होतं. ती म्हणते लोक सांगतात त्यांना बालपणी गिरी उचलला होता करंगळीवर, आणि एक पुतना नावाची राक्षसी ती पण मारली होती. यमल आणि अर्जुन 2 झाडांच्या रूपात होते, त्यांचा सुद्धा उद्धार केला. आणि मी पाहिलेलं एक सांगू का म्हणे, मदोन्नत हत्ती सह केले युद्ध पाहिले नयनी, मगधपतीसी अनेक वेळा, लोळविले निज चरणी जय हरी सुखकंदा. तिनं सांगितलं हे तर सगळं त्याच्या गोकुळात झालं म्हणे, पण मी पाहिलं ते त्या मथुरेत पाहिलं की
त्याने एका हत्ती त्याच्यावर चालून आला आणि त्या हत्तीचे दोन्ही दात मोडले आणि त्या जरासंधाला, मी आता मथुरेत राहतेच म्हणे 18 वेळा त्यानं आक्रमण केली तरी त्या जरासंधाला प्रत्येक वेळेस परतून लावत होते. हे सगळं मी पाहिलंय म्हणजे. त्रिभुवन कापे कंसा थरथर, त्या सदा विलेक्षणात यमपुर, शौर्य असे हे असुनी देही, मधुरपणासी उणीव नाही. शौर्य आहे पण मधुरपणाला कुठली उणीव नाही म्हणे. इंदीवर तणुपळही दिसता, हृदयावर मग उरेण सत्ता, वेडे होते जन त्यासाठी, कृपा जयावर करीते दृष्टी. इंदीवर, निळ कमळ त्याला इंदीवर म्हणतात. त्या निळ्या कमळासारखी ज्याची तनू आहे, ज्याचा देह आहे, तो क्षणभर जरी दिसला तर आपल्या हृदयावर आपली सत्ता लागत राहत नाही म्हणे. प्रेम सागरी, तो बोलतो कसा, प्रेम सागरीचे कल्लोळ, तसे तयाचे मंजुळ बोल, श्रवणी पडले ते तरी गमते, कान चाखिती अमृत रसाते. अमृत पितोय का काय कान, ओठाला सुद्धा ज्या चवीचा रस माहित नाही म्हणे, तो कान अनुभव घेतोय. असे त्याचे मंजूळ बोल आहेत. बुद्धिवान कसा आहे, लाजवी तसे बुद्धी निधीला, समुद्र जेवढा अथांग आहे तेवढी याची बुद्धी मोठी आहे म्हणे, त्याला सुद्धा लाज वाटेल. बृहस्पती जणू यापुण शिकला, तो बृहस्पती देवांचा गुरु जो आहे तो याच्यापासून शिकलाय असं वाटावं. राजकारणी किती चातुरी, आणि राजकारण तर असं करतो, राम राज्य जाहले मधुपुरी. ती मधुपुरी मथुरा रामराज्य झालं म्हणले याच्यामुळं. यदुवंशाचा मुकुटमणी तो वासुदेव कंसारी, त्याहूनही ते योग्यपतीना शोधून पृथ्वी सारी. जय हरी सुख कंदा. असा तो यदुवंशाचा मुकुटमणी असणारा वासुदेव जो कंसारी आहे, कंसाचा अरी, कंसाचा शत्रू आहे, त्याच्याशिवाय पृथ्वी तलावर हिच्यासाठी योग्य वर नाही म्हणले. आणि तिनं सांगितलं, सत्य सांगते सखे रुक्मिणी, हरीच वर तू पाणी ग्रहणी, श्री विष्णूच्या हृदय रुळावे, हेच कौस्तुभा शोभत बरवे. अगं कौस्तुभाचं स्थान केवळ केवळ विष्णू भगवंताच्या हृदयावर आहे म्हणे, तसं तू केवळ त्याला शोभून दिसणारेच म्हणे. त्याच्यामुळं तू आत्ताच त्याचं वर्णन कर. तोच वरी तू हरी गिरिधारी, तोच वरी तू हरी गिरिधारी, मथुरा नगरी ज्याचे मजला दर्शन होता, हृदयी भरला रूपाची त्या काय माधुरी. तोच वरी तू हरी गिरिधारी. अगं तोच वर्ण कर म्हणली तू हरी गिरिधारी. कसा आहे तो, तपे करूनी शतजन्मासी, कुणी तयाची होईल दासी, धन्य तीच मग नारी नारी. तोच वरी तू हरी गिरिधारी, तोच वरी तू हरी गिरिधारी. एवढा थोर आहे म्हणे तो की त्याच्यासाठी शतजन्म तप करून कुणाला दासी जरी होता आलं त्याचं तरी ती धन्य आहे म्हणे नारी. त्याच्यामुळं तू त्याच्याशीच लग्न करण्याचा विचार कर. आणि अजून एक आहे म्हणे, स्त्रियात दुसरी नसे तुझ्या सम, तसाच आहे हरी पुरुषोत्तम. तू काही थोडी लहान थोडीच आहेस म्हणे, तू पण तेवढीच महान आहेस. आणि हा समसमा संयोग व्हावा म्हणून तुला सांगतो म्हणे, समसमास की संगम व्हावा, आस लागली ही मम जीवा. तुमच्या दोघं सारख्यांचं लग्न व्हावं, सारख्याला सारखं मिळावं म्हणून आमच्या जीवाला आस लागलेली आहे म्हणते. तपे करोणी शतजन्मासी, मिळणे होण्यात दीय दासी, तरी भाग्य ते थोर म्हणावे, एक मुखे मी कितीतरी गावे. अगं एका मुखानं मी किती त्याची स्तुती करू म्हणे, त्या भाग्याची तरी किती थोरवी गाऊ. आणि तिनं काय केलं, तिच्याजवळ एक पदक होतं सोन्याचं. ही बघत्याची छबीची मुकली, मम पतीने जी कुशल रेखिली,
दिली भीमकीच्या तै हाती सुवर्ण पदकांकित मूर्ती ती. ते पदक असं होतं, काय कलाकारी होती बघा. तिच्या नवऱ्यानं श्रीकृष्णाचं चित्र रेखाटलं होतं आणि आता लग्नाचा वाढदिवस असेल, काही असेल, बायकोला खुश करायचं म्हणून त्यानं ते पदकामध्ये ते चित्र लावलं आणि ती भेट दिली. द्यावी भेट, त्याच्यासाठी सांगतोय. लग्नाचा दिवस आहे, लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकाने भेट द्यावी. आपली सोय बघावं लागते प्रत्येकाला. त्यामुळे त्यानं ते दिलेलं जे चित्र होतं ते हिला सुचलं पटकन. आता असं तोंडी सांगून थोडीच कळणार आहे. म्हणे मी तुला हे चित्र दाखवते. तिनं त्या पदकाची ती डबी उघडली आणि ते चित्र दाखवलं. आता ते चित्र पाहिल्याबरोबर चिंतित होते चित्त जयासी अबोधपूर्व स्मरणे तीच गोड हुरहुर जणू का रेखियलीच विधीने जय हरी सुखकंदा मेघ श्याम मुकुंदा जय हरी सुखकंदा. अहो तिच्या मनामध्ये जे पूर्वस्मरणापासून आलेली जी हुरहुर होती, ज्याची चिंता लागलेली होती, तीच जणू काही त्या विधात्यानं या चित्रामध्ये रेखून हिच्याकडे पाठवली. तिला बरोबर सगळं जे समजायचं, जे उमजायचं ते उमजलं होतं. आणि नयन नीळ कमळा समविकसित खिळले चित्री लवती न किंचित नृपकन्येसी तदा वाटले हृदय काय प्रतिबिंबित झाले. तिचे ते निळे निळे कमळासारखे डोळे एकटक त्या चित्राकडे पाहायला लागले आणि तिला असं वाटायला लागलं, माझं हृदयच काय पुन्हा इथं प्रतिबिंबित झालंय, माझ्या मनात जी होतं तेच इथे या चित्रामध्ये आलंय का काय. कुंडलिनी योगात उठावी ज्ञानवृत्ती आत्म्यात मुरावी भक्त धरावा हृदयी ईशे शुभे सत्या सुख गमले तैसे. योगामध्ये कुंडलिनी जागृत झाल्यावर जसं होतं किंवा भगवंतानं भक्ताला कवटाळावं ते जसं होतं तसं त्या कन्येला त्या रुक्मिणीला वाटायला लागलं. तो भावच असा होता, रोम ठाकले देहावरती आनंदाश्रू नयनी स्रवती स्फुरण पावती सकल शुभांगे सख्या परस्पर हसती अंगे. आणि शकून सांगण्याच्या पद्धतीनुसार स्त्रीचं डावं अंग स्फुरण पावलं पाहिजे, तसं हिची डावी पापणी तिची फडफडायला लागली, तिचा डावा बाहू स्फुरायला लागला. हे बाकीच्यांनी पाहिलं आणि त्या हसायला लागल्या. त्यांना कळून चुकलं की हिला हा आवडलाय. आणि हृदय मुके नितकुल कन्याचे असे सख्यांनी जाणून साचे. आता ती काहीच बोलना झाली. ती कशी झाली, बोलते न डोलते तटस्थ होत रुक्मिणी सुखासवे भरून मात्र वाहतात लोचणी स्पंद पावतेच अंग अंग रोम ठाकले बघून हर्षल्या सख्यातयाणी सर्व जाणले. याला चामर म्हणतात. ही चामर नावाची उपजाती आहे. त्यांना कळून चुकलं की हिच्या मनात काय चाललंय. म्हणल्या बरोबर आहे, ज्या कुलकन्या असतात त्या मुक्यानच सगळ्या गोष्टी सांगतात. मग आपल्याला जाऊन हे सांगितलं पाहिजे. ही काही घरी जाऊन सांगणार नाही. वृत्त भीष्मका निवेदले ते झाला अतिशय मोद त्या ते. त्यांनी जाऊन भीष्मक राजाला सांगितलं की महाराज, आम्ही एक एक असं वर्णन केलेलं आणि एक चित्र तिला दाखवलं, ते फलाण्या फलाण्या ठिकाणचे राजकुमार आहेत आणि ते हिला आवडलेत. तो म्हणाला फार चांगलं झालं. वृद्ध जाहलो प्रिय बाळांनो मंदामुची दृष्टी धन्य तुम्ही स्थळ दाखविले हे केली मज सुखवृष्टी जय हरी सुखकंदा. बरं झालं म्हणले, मी वृद्ध झालो, मला दृष्टी मंद झाली म्हणे. मी नाही ते लोकांचे सगळ्यांचे परिचय पत्र पाहतोय, चित्र पाहतोय आणि आज कळू उद्या कळू अशी टाळाटाळ करतोय. मला कसं लक्षात आलं नाही म्हणले. तुम्ही फार चांगलं काम केलं, माझ्यावर जणू सुखाची वृष्टी केलीत म्हणे. यदुभूषण हा मिळे जावई असेल काही तुकी पुण्याई आपुला आपण यत्न करावा येईल यश जरी रुचेल देवा.
यदुभूषण हा मिळे जावई, यदुभूषण हा मिळे जावई, असेल का इतुकी पुण्याई, असेल का इतकी पुण्याई, यदुभूषण हा मिळे जावई. अहो आमची एवढी पुण्याई असेल का म्हणे की तो यदुभूषण जो आहे तो आमचा जावई होईल. आपला आपण प्रयत्न करावा म्हणे. शेवटी भगवंताला काय वाटेल, भगवंताला जसा भगवंताच्या मनात असेल तसं होईल. आता हे यानं घरी सगळ्यांना सांगितलं की असं असं माझ्या मनात आलंय आणि आपल्याला असा असा रुक्मिणीसाठी वर मी शोधलाय किंवा माझ्या लक्षात आलाय, आपण असं ठरवू का? ज्येष्ठ सुता परी न चपटले ते, तये कोपुनी पितया म्हटले, वा वा इतुका करुण विचार, हाच योजिला काय तरी वर. आता यांना 5 पोरं होते, त्यातला थोरला होता रुक्मी. त्याला हे काही पटलं नाही. त्यामुळे काय शोधलं तर म्हणले तुम्ही नेमकं असं शोधलं म्हणले की ज्याचा या यादीत माझ्या कुठे खालून सुद्धा नंबर लागत नव्हता म्हणे. कशामुळे झालं म्हणले हे? वृद्धपणी निज बुद्धी चळते, म्हणती जनते खरेच दिसते साठी. बुद्धी नाठी म्हणले, तुमची साठी उलटली बाबा म्हणले. तुम्हाला काय आता कळलं? तुम्हा अन्यथा पटला नसता, कपट पळू हा गवळी ताता. नाही तर तुम्हालाच पटला नसता म्हणले हा कपटपटू गवळ्याचं पोरग कपटी आहे म्हणले ते. राजे आपण चतुसमुद्री, राज्यहीन तो असे दरिद्री, अशास निजतनया देण्याहून फार बरे द्या कुपी ढकलून. अहो आपण चतुसमुद्र वलयांकित राजे आहोत, ज्यांना 4ही बाजूने समुद्र आहे असं राज्य होतं यांचं. मग आपल्याला अशा दरिद्री पोराचा किंवा अशा दरिद्र्याच्या पोराला मुलगी द्यावा असं वाटलं तरी कसं म्हणे? याच्यापेक्षा असं करा, पोरगी विहिरीत ढकलून द्या म्हणे. आणि खरंय बरं, यादवांचं साम्राज्य नव्हतं, यादवांचं गणराज्य होतं. त्याच्यामुळे हा ययातीला दिलेला शाप होता. यदुवंशाला सिंहासनाधीश म्हणून छत्रचामर मिळवण्याचा अधिकार नव्हता. त्याच्यामुळं हे स्वतःला राजे म्हणून घेत नव्हते, फक्त सगळ्यांच्या संमतीनं आजकालच्या लोकशाहीसारखा प्रकार, आणि ते गणराज्य चालवलं जायचं. मूर्खपणाचे सुतभाषण ते, परिसुणी भीष्मक राजा, म्हणे म्हणी हा कसा निघाला, दिवटा मुलगा माझा जय हरी सुख कंदा. म्हणले पोराचं भाषण ऐकलं, म्हणले काय दिवटे राजकुमार आमच्या पोटी जन्माला आलेत म्हणले. आता हे असे दिवटे राजकुमार खूप जन्माला येतात बरं, पण ते लक्षात येत नाही ही बोंब आहे. एक तर बिनलग्नाचे फिरायला लागलेत, काय करावं कळना. 2-2 आहेत, तिथे आहे आणि इथे आहे, अकलीचा पत्ता नाही. आणि असंच उलट धंदा कार्यक्रम चालू आहे. खुळ्या असा आता समजून सांगायला लागलेत. खुळ्या सारखे करीन रुक्मी, पूर्ण विचारे बोलत असे मी, नच पिकले मम केस उन्हाने, विचार कर तू शांत मनाने. अरे रुक्मी, माझा विचार पक्का आहे म्हणले, आणि मी विचार केलाय ना. माझे काय उगाच उन्हानं पांढरे झालेत का म्हणे? तू थोडा शांतपणाने विचार कर. शौर्य धैर्य मती बघता सद्गुण, श्रीकृष्णासी तुळेल कवण, शक्ती जया शतनृप निर्माया, राज्यहीन तो म्हणणे वाया. अरे 100 राजे उभं करण्याचं, नवीन 100 राजे तयार करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे, त्याला राजा नाही म्हणून हिनवण्यात काय अर्थ आहे म्हणे? किंग मेकर आहे तो. रुक्मिणी सही तोच हवावर, आणि त्यातूनही तिला लग्न करायचंय, तिला तोच नवरा हवा आहे. रुक्मिणी सही तोच हवावर, तीही दिसते. ते म्हणते ठीक आहे, तिला तो पाहिजे, ती मूर्ख आहे म्हणला. तीही दिसते मूर्ख पुरेपूर, काय तिला कळते पोरीला, गर्वे ताठून रुक्मी म्हणाला. तिला काय कळते म्हणले? तुम्हाला तर कळच ना कळलं, ती मूर्ख आहे म्हणले, तिला काय कळणार आहे? पाहूया तरी तुमची बुद्धी. मला वाटलं होतं म्हणे तिला कळणार नाही, तुम्हाला तरी बुद्धी असेल ताता, म्हणून तुम्हाला एक संधी दिली म्हणे. म्हणून तुकी दिधली संधी, आता न आपण यात पडावे,
मान आपुले राखून घ्यावे. लुडबुड करू नका म्हणले, तुमचा मान ठेवलाय ना, बस झालं म्हणे, बाजूला राहा. हे कदाचित आजच्या पोरांचा आदर्श असेल, परस्पर लग्न ठरवणाऱ्याच. बापाला विचारणं नको, काही नको, परस्पर लग्न ठरवून मोकळे. दमघोषाचा पुत्र सुलक्षण चेदी देशचा राजा, धीर वीर शिशुपालची होईल समजा शालक माझा. जय हरी शिशु सुखकंदा. म्हणले दमघोषाचा पुत्र आहे, जो चेदी देशाचे राजा आहे दमघोष, त्यांचा मुलगा आहे शिशुपाल, तोच माझा शालक होईल म्हणले, तोच माझा मेवणा होईल. आता शिशुपाल कोण होता? शिशुपाल कृष्णाचा आतेभाऊच होता बरं, पांडवांसारखा, म्हणजे पांडवांचा मावस भाऊ होता. शिशुपालाची कथा फार मोठी आहे, ती पुढे सांगू आपण पुढच्या सर्गामध्ये. त्या दमघोषाला तेवढं एकच लेकरू होतं शिशुपाल, आणि तो चेदी देशचा राजा आहे म्हणले, माझा मित्र आहे, धीर आहे, वीर आहे, तो माझा मेवणा होईल. आड येऊनी वृथाच माते, आता मला आडवं येऊ नका, हासे करुणी न घ्या जनाते, वधुनासे त्या सुता दमाने, भीष्मकास घातिली बंधने. त्यांना आपल्या बापाला बंधनं घातली, म्हणले एवढ्या खोलीच्या बाहेर, एवढ्या राजवाड्याच्या बाहेर तुम्ही निघायचं नाही, नजर कैद. मी काय करायचं ते बघून घेईल म्हणे. आता याने आधी याला युवराज म्हणून अभिषेक केलेलाच होता, यानं आपल्या आपल्या सोयीची माणसं सगळीकडे नेमलेली होती, कारभार असाही हाच चालवत होता. घेऊन हाती सकल ही सूत्रे, निज मित्रासी धाडित पत्रे, वक्रदंत पौंडक शालवासी, ससैन्य आवे या लग्नासी. त्यांना पत्र लिहू पाठवले मित्रांना. अरे म्हणले ते काळ आहे, काही करल, तो वरूनही काळा मध्येही काळा, म्हणले तुम्ही सैन्य घेऊन या म्हणले माझ्या बहिणीच्या लग्नाला, काम पडलं तर काय सांगता. सन्मानाने करी निमंत्रण, वरदेवा शिशुपाला लागून. आता शिशुपालाला निमंत्रण गेलं, या म्हणले तुमच्याशी माझ्या बहिणीचं लग्न लावून द्यायचंय. तदा तयामती मंदा वाटे, स्वर्ग राहिला दोनच बोटे. त्याला स्वर्ग दोन बोट राहिला असं वाटायला लागलं शिशुपालाला. आणि मग काय, आता वर्गणी गोळा करा, किंवा माझ्या बहिणीचं लग्न आहे, तुम्ही सगळे गावभर रंगरंगोट्या करा, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला प्रत्येक दुकानदारानं हार घातलाच पाहिजे, असे नियम चालू केले त्यानं. शृंगाराया मग कुंडिनपुर, रुक्मी आज्ञा करीत सत्वर, निमुट बापडे लोक राबती, काय चालते सत्ते पुढती. सत्ते पुढं काय चालणार आहे म्हणे. हे लोक निमुटपणे सगळं सहन करायला लागले. वृद्धपणे हतबल झालेला भीष्मक राजा चित्ती, व्याकुळ झाला मार्ग दिसेना, वदे सुतेसी अंती. जय हरी सुखकंदा. आणि तो वृद्धपणानं हतबल झालेला होता, आता तर काय बंदिवासात होते. त्याने शेवटचा उपाय म्हणून पोरीला बोलवून घेतलं, रुक्मिणीला, आणि काय म्हणाले, प्रिय कन्ये गे भाग्यवती तू, म्हणून जडे तव हरिवर हेतू, संमत मजसी निवड तुझीही, काय करू परिसमर्थ नाही. अगं तू भाग्यवती आहेस म्हणे, म्हणून तुझा हरिवर हेतू जडलाय, मला मान्य आहे म्हणले, तुला तू जे करणार आहेस, तुला जे संमत आहे ते मला सुद्धा संमत आहे, पण मी समर्थ नाही म्हणले, हतबल झालोय, तू काय करायचं ते तू तुझं ठरव म्हणे. वृद्धपणी पुत्राचे आधीन, बाळे सहजची होते जीवन, यातून काढी वाट तूच गे, चतुर मुली तुझ कथने न लगे. आता मी म्हातारा झालोय म्हणले, माझं सगळं पोराच्या हातात कारभार आहे म्हणले, मी काय करू, तूच याच्यातून काय वाट काढायची ते काढ, तू चतुर आहेस, तुला वेगळं काही सांगावं लागणार नाही. देतो आशीर्वाद तुला मी, ईश पाठ राखील या कामी, प्रताप आहे तदीय अद्भुत, सिद्धी जाईल तुझा मनोरथ. तुला आशीर्वाद देतो, देव सुद्धा तुला साथ देईल म्हणे, आणि त्याचा पराक्रम तर माहीतच आहे म्हणे, तो अद्भुत पराक्रमी आहे, तुझा मनोरथ सिद्धीला जाईल म्हणे. निजाग्रजे उन्मत्तपणाने, अवगणिले तातास हटाने, ऐकून झाली व्यथा हृदाला, गोंधळून ती जात सुशीला. आता मोठ्या भावानं उन्मत्तपणानं आपल्या बापाला असं अपमान केलाय, हे पाहून तिच्याही मना हृदयाला व्यथा झाल्या, ती गोंधळून गेली, काय करावं तिला सुचेना, आणि तिनं आपल्या कुलस्वामिनी आंबेची प्रार्थना केली. कुलस्वामिनी माया अंबिके रक्षी मजया समयी, शरणपदामी अनन्य भावे, मार्ग दाखवी देवी. जय हरी सुखकंदा. मला या समयाला तूच रक्षण करणारी आहेस, मला मार्ग दाखव म्हणली, आणि
अंबेनं मार्ग दाखविला. ज्याच्यावर माझं प्रेम आहे तोच सर्व समर्थ आहे, त्यालाच निरोप पाठवावं असं तिच्या मनात आलं. तर ज्याला बोलवायचंय तो समर्थ आहे, मला येऊन इथून घेऊन जाण्यास समर्थ आहे, मग त्यालाच निरोप पाठवावा असं तिच्या मनात आलं. आणि हृदयनाथ यदुवंश विभूषण रक्षक दुसरा नसेच याविन, तया निरोपू भाव हृदीचा कुणी पाठवून विश्वासाचा. पण त्याला त्याच्याकडे पाठवायचं कोणाला म्हणली? कोणाला तरी विश्वासाच्या माणसाला तिथं पाठवावं लागेल. असे मनी चिंतून सुशीला बाही सत्वर सुदेव जीला, चरण धुओनी अर्घ्य समर्पण केले त्यांचे सादर पूजन. तिनं काय केलं? त्यांचे जे उपाध्याय होते सुदेव त्यांचं नाव होतं, त्या सुदेवजीला बोलवलं तिनं. तेवढाच एक विश्वासाचा माणूस तिला वाटला. काय होतं की काल मी सांगितलं, उपाध्याय घरातल्या अडचणीवर सुद्धा मार्ग सांगत होते आणि ते इतके विश्वासाचे असायचे की या तोंडची गोष्ट दुसऱ्याच्या कानापर्यंत कशीच जाऊ देत नव्हती. ती मध्येच जायची, यांच्या कानातून आतच जायची, पुन्हा ती बाहेर येत नव्हती, षटकर्णी होत नव्हती. म्हणून तिनं त्यांना बोलवलं, त्यांचं पूजन केलं, त्यांना अर्घ्य समर्पण केलं आणि वंदन करुणी नम्रपणाने वदत तयासी नतवदनाने, विप्रवरामी अनाथ आजी एक कार्य मम कराल काजी. नमस्कार केला आणि म्हणाली, विप्रवरा मी आज अनाथ आहे, माझे वडील सुद्धा माझी मदत करू शकत नाहीत, माझी एक मदत कराल का, माझं एक काम कराल का? कोमला आहे हृदया फुले, तुम्ही कोमल हृदयाचे आहात म्हणून मी विनंती करायला धजले म्हणे. विनवाया म्हणून मी धजले, द्वारके सजावून मजसाठी, वळवा श्यामल हरी जग जेठी. तो श्यामल हरी, तो जगजेठी माझ्यासाठी वळवा म्हणली. त्याचं म्हण माझ्यासाठी वळवा. आणि ते ऐकलं, त्याच्याही मनात काहीतरी कालवा झाली असेल ना. तिनं सांगितलं, माझं काय होतंय, माझे हाल काय होतात ते सांगणं चालू केलं. हृदय वाहिले श्री हरी चरणी, मी तरी मज शिशुपाला ते, देण्या सजला ज्येष्ठ भ्राता, जरी न रुचे पितया ते, जय हरी सुख कंदा. तुमच्याही कानावर आला असेल म्हणे, माझा भाऊ त्या शिशुपालाला देण्यासाठी तयार झालाय. माझ्या वडिलांचं सुद्धा त्यानं ऐकलं नाही, माझ्या वडिलांना हे पटलेलं नसताना सुद्धा तो हे करतोय. म्हणून सुदेवासे करावे, की हरीने मज घेऊन जावे. असं करा म्हणले काहीतरी, की हरीनं यावं, मला घेऊन जावं. ना तरी माझे समाप्त जीवन, काय कथू तरी तुम्हास याहुन. नाहीतर माझं जीवन संपलं, याच्यापेक्षा वेगळं काय सांगू म्हणे तुम्हाला. परोपकारी ब्रीदा फुले, सहसा यास्तव याचन केले, द्विजवर्या मी शरण तुम्हासी, तारा अथवा मारा मजसी. ती म्हणे, तुम्हा ब्राह्मणांचं ब्रीद काय आहे? परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. हे तुमचं ब्रीद आहे. तुम्ही स्वतःला भूदेव म्हणवता म्हणून मी याचना करायला धजले म्हणे. तुम्हाला शरण आले, आता एकच करा, मला तारा किंवा मारा. आता हे सुद्धा सुदैव असे नव्हते. मोठ्यांच्या भानगडी, कशाला भानगडीत पडा, नसत्या लचाण मागं लावून घ्या, त्या रुक्मीचा पुन्हा माझ्या मागे लकडा लागेल, असा विचार त्याच्या मनाला सुद्धा शिवला नाही. वेद निपुण तो सुदेव चित्ती, हर्षित झाला परिसुण विनती, का कुळती का इतुकी देवी, यात धन्यता मला स्वभावी. तो वेद निपुण असा सुदेव मनातून हर्षित झाला आणि देवीला म्हणाला, रुक्मिणीला म्हणाला, माय एवढी काकुळती का करता, मला सुद्धा धन्यता वाटायला लागली. अशी काकुळती येऊ नको देवी, धीर वृत्ती नच कधीही त्यजावी, पणाला विण सर्वस्व तुझे साठी, ब्राह्मणाची या गिरा नसे खोटी. हो ब्राह्मणाची या गिरा नसे खोटी. ते म्हणले, आई काकुळती येऊ नकोस, तुझा धीरही सोडू नकोस. मी ब्राह्मण म्हणून वचन देतोय म्हणे की माझी वाणी काही खोटी होणार नाही. याच निमित्ते जगदीशाचे, अजून एक कारण आहे म्हणे, त्या निमित्तानं याच निमित्ते जगदीशाचे
दर्शन मजसी घडावयाचे, संशय कसला न धरी आता, तुझ्या करीच्या परिदे लिखिता. मला सुद्धा भगवंताचं दर्शन होईल, काही संशय धरू नको म्हणे, फक्त एक काम कर, तुझ्या करीच्या परिदे लिखिता, तुझ्या हातचं काही लिहून दे म्हणे. अल्पही जरी लिहलीस अक्षरे श्रीकृष्णास तरी ती, अर्थ बहुल रमणीय जणू का महाकवीची रीती. जय हरी सुख कंदा. थोडं तरी काहीतरी लिही म्हणे. ही म्हणली असेल, आता काय लिहू म्हणजे काहीतरी लिही, थोडं तरी लिही, 4 वाक्य तरी लिही, पण तुझ्या हातानं जे अर्थबहुल, अतिशय अर्थपूर्ण अशी जी 4 वाक्य तू लिहिशील, एखाद्या महाकवीनं जसं थोडक्यात आपल्या भावना व्यक्त कराव्यात तसं काहीच तू कर म्हणे, आणि तेवढं लिहून माझ्याजवळ दे. ती म्हणली, देवा तुम्ही एवढे विद्वान, तुम्हीच लिहा ना म्हणे काय लिहायचं ते, आणि तुम्हीच घेऊन जा. ते म्हणले असं नाही चालणार. असू आम्ही विद्वान तरीही, तव वचनाची सरी न येई, भव्य अशा वटवृक्षावरती, मधुर सुवासे फुले न फुलती. ते म्हणले आम्ही नुसते विद्वान आहोत, आमचं अवडंबर मोठं आहे, पण मोठ्या झाडावर सुवासिक फुलं येत नाहीत म्हणले. त्याच्यामुळं तुझ्या वचनाची जी सरी आहे ती माझ्या वचनाला येणार नाही, तूच काहीतरी लिहून दे. आणि म्हणाले, लिही त्वरेने वेळ करीना, आजचा हे मुहूर्त गमना. पटकन बिचाऱ्यानं असं काखेत खोचलेलं पंचांग काढलं असेल आणि पाहिला मुहूर्त, म्हणे आत्ताच मुहूर्त आहे निघायचा, वेळ तर लावू नको म्हणे, ताबडतोब लिही. आग्रह केला बहुत सखीनी, कशी तरी मग धजे शालिनी. आता मैत्रिणींनी आग्रह केला म्हणून का असे ना, अगतिक होऊन, आता दुसरा कोणता मार्ग नाही म्हणून, उगत संकटात आल्याचा भाव मनात आणून, काही का असे ना, आता इच्छा तर होती मनात. तिनं ते पत्र लिहायला घेतलं. कसं लिहायला घेतलं? रत्नशलाका घेऊन हाती, धवल रेशमी पट्टावरती, जणू प्रेममय केशर रंगी, हे तर हृदीचे लिही शुभांगी. तिनं रत्नाची शलाका म्हणजे रत्नाचा टाक हातात घेतला आणि धवल रेशमी पट्टावरती, पांढऱ्या शुभ्र अतिशय धवल रंगाच्या रेशमी वस्त्रावर, जे घट्ट विणीचं आहे म्हणजे लिहिलेली शाई खाली जाणार नाही, अशा वस्त्रावर तिनं प्रेमाचा रंग जो आहे केशरी, त्या केशरी रंगानं अक्षर लिहायला सुरुवात केली. काय लिहितीये ती? हृदयीचा हेतू लिहितीये. आणि हृदय दुजे ते लिखित घेऊनी. आता तिनं ते लिहायला घेतलं, तिनं दुसरं तिसरं काही लिहिलं नव्हतं, स्वतःचं हृदयच त्याच्यामध्ये उतरवलं होतं आणि ते लिखित तिनं लिहिलं. त्याच्यावर काय ती हरताळ टाकायची ती टाकली, ते त्याच्यावरची ती शाई सुकली आणि तिनं ते गुंडाळा केला, सुदेवाच्या हातात दिलं. मनोमन भगवंताला तिथूनच नमस्कार केला तिनं. हृदय दुजे ते लिखित घेऊनी. ते सुदेवजी तिथून ताबडतोब निघाले. सुदेव ये द्वारका पट्टणी, मजल दरमजल करत ते द्वारकेत पोहोचले. आणि तिथं पाहतात तर काय, भगवंत आधीच दारात येऊन उभे आहेत, पाठ टाकलेला आहे, पाण्याचं बादली पाण्याची आणून ठेवलेली आहे आणि भगवंत पाठ टाकून वाट पाहतायत की लवकर यावा सुदेव म्हणून. भगवंतांनी अर्घ्यपाद्य दिली त्या सुदेवाला आणि त्याची उपचार करून पूजा केली आणि त्याला म्हणाले, या आत या. निरीच्छ विद्यावंत दयाळू शांत तपोधन राशी, असे द्विजोत्तम आपण आला, कृतार्थ करण्या मजसी, जय हरी सुख कंदा. देव म्हणाले, तुम्ही निरीच्छ आहात, विद्यावान आहात, दयाळू आहात, शांत आहात आणि तपोधनाची जणू राशी आहात. असे असणाऱ्या हे द्विजोत्तमा, तुम्ही मला कृतार्थ करण्यासाठी इथं आलात नाही. हे काय म्हणले होते, त्या निमित्तानं मला तरी भगवंताचं दर्शन होईल, पण भगवंत काय म्हणतात, तुम्हीच मला कृतार्थ करायला आले. भवत्पदर जे पावन झाले, सदनन नुसते पट्टन सगळे, तुमच्या पावलाच्या धुळीनं माझं घर पावन झालं म्हणले सुदेवजी. माझं घरच नाही हो म्हणले,
अख्खं पट्टण ही द्वारकापुरी पावन झाली. सेवा सांगुण मज भूदेवा उपकृत हा नतदास करावा. मी शरण आलोय म्हणले, काही सेवा असेल तर सांगा देवा तुमची. हरिवचने त्या द्विजगही वरला नावरती नयनाश्रू त्याला. देवा धन्य मी आहे म्हणले, माझं भाग्य आहे आज की देवा तुझं दर्शन झालंय. गईवरून आलं त्याला. तुलाच शोभे हरी हे कौतुक. देवा तुझं हे कौतुक तुलाच शोभतं म्हणले, दुसरं कोणी करू नये. सण मार्गाचा तू उपदेशक. आणि खरा मार्ग काय, सत्याचा मार्ग काय ते दाखवणारा तू आहेस, म्हणून तू हे करू शकतोस म्हणले. नेत जसा द्विज नल संदेश. आम्ही कशासाठी आलोय, जसा त्या नलराजाचा संदेश ब्राह्मणानं, म्हणजे द्विज म्हणजे तिथे अर्थ काय होईल, पक्षी, नलराजाचा संदेश हंसानं नेला. इथं द्विज म्हणजे मी ब्राह्मण म्हणले. मी तसाच संदेश विदर्भ नृपनंदिनी रुक्मिणी पाठवीत मजसी तव चरणी. तसा अजून एका विदर्भ देशीच्या, म्हणजे त्यानं नलाचा संदेश विदर्भ देशी नेला होता. मी काय केलं म्हणे, विदर्भ देशाचा संदेश द्विज रूपानं म्हणजे ब्राह्मण रूपानं तुझ्याकडे घेऊन आलो. एवढं भगवंतानं ऐकलं आणि त्यानं पुन्हा भगवंत फक्त त्याच्यात मुखाकडे पाहत आहेत. ते म्हणले देवा असं बघून चालणार नाही. त्वरा करावी रक्षा या तिज हेच मागणे माझे. वाट पाहते ती तव घे हे पत्र तुला दिधले जे. जय हरी सुख कंदा. देवा नुसतं बघत राहून चालणार नाही म्हणे, घाई करा. हे काय तिनं दिलेलं पत्र आहे म्हणे, वाचा आणि जे काय करायचे ते त्वरित करा म्हणले. गोल टपोरे सुरेख अक्षर उत्सुकतेने बघे परात्पर. हृदशक्ती तिला भाव मौक्तिका प्रेम गुणी गुंफिले जणू क्या. तिचं मोत्यासारखं टपोर गोल वळणदार सुंदर असं अक्षर. काही अक्षर पाहायला भेटतात आपल्याला इथं फलकावर सुद्धा. असं सुंदर अक्षर भगवंत उत्सुकतेनं बघताय, रोज बघतात ते पण बरोबर त्यांच्याही समोर आहे ना. असं ते सुरेख अक्षर असलेलं पत्र भगवंत उत्सुकतेनं बघतायत. आणि हे कसं होतं, तिच्या हृदशुक्तीतील भाव मौक्तिका, तिच्या हृदयाच्या शिंपल्यातील भावाचे मोती प्रेमाच्या दोऱ्यामध्ये गुंफून तिनं पाठवलेत, असं ते भास होत भगवंताला. तिच्या हृदयाच्या शिंपल्यात जो मोती तयार झालेला होता प्रेमात भावाचा, तो प्रेमाच्या धाग्यामध्ये गुंफून त्याची माळ करून जणू काही त्या पत्र रूपाने तिनं पाठवली. आणि ते पत्र भगवंतानं वाचायला सुरुवात केली. पहिला श्लोक मी भागवतातला म्हणेल आणि नंतर एकानंतरचे एक श्लोक मराठीतून म्हणेल. रुक्म्यण्युवाच श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरेर हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमतामखिलार्थ लाभम त्वयि अच्युता विशति चित्रम पत्रपण्णे. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते. ऐकोनिया भुवन सुंदर सद्गुणाते कानी शिरून हरिती सकल श्रमाते. सौंदर्य जे बगुनी सार्थक लोचनासी माझे जडे हृदयनाथ भवत्पदासी. विद्याधिकार कुलशील सुरूपताही साजेलशी तुझ जगात कुणीच नाही. जाणीवही असुण देव कुलीन कन्या तू तेच इच्छित पती म्हणून अनन्या. चित्ते वरुण तुझ मी तव होत जाया घे धाव सत्वर आता मज वाचवाया. घालील धाड शिशुपाल कळेन केव्हा कोल्हा स्वभाग पळवी रुचते न सिंहा. केली व्रते नियमही धरिले विशेषी पूजियले सतत देव गुरुद्विजासी. नालाविले कधीच विन्मुख याचकाते
ते पुण्य उद्यत करो तुझ यावया ते. आले ससैन्य मगदेश विदूरथादी रक्षावया परिणया तुरभूपचेदी. सर्वातयास निज बाहु पराक्रमाने दंडून ने मजसी राक्षस पद्धतीने. आली समीप बहुलग्न तिथी मदीय आता विलंब करण्या उरली न सोय. मी योजना तुझ कशी सुचवू शकेन झाले भये करुणया मतिहीन दीन. इच्छा जरी पुरली मम पद्मनाभ देईल जीव हसहसा हसडून जीभ. घेऊन जन्मशत उग्र तपे तुझे ते पावेन पाय शिवही नमितो जयाते. अहो ज्ञात इतिहासातलं पहिलं प्रेमपत्र आहे. याच्या आधी कधी प्रेमपत्र झाली नाही. हे पहिलं प्रेमपत्र रुक्मिणीनं भगवंताला लिहिलं. कृष्णानं त्या पत्राची थैली सोडली आणि ते वळंदार अक्षर पाहिलं आणि भगवंत एक एक हे श्लोक ज्यावेळेस वाचतायत भगवंताच्या चेहऱ्यावर सुद्धा भाव बदलतायत. पहिल्यांदा ती काय म्हणली, तुझे गुण ऐकले, ज्या कानानं ऐकले, तुझा ते चित्र तुझ्या डोळ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर आलं आणि त्याच वेळेला मी ठरवलं, म्हणले मी सर्वस्व तुला अर्पण केलंय. मी सुद्धा काही कमी नाही देवा, परिचय द्यावा लागेल का नाही. विद्याधिकार आहे मला, मी कुलशील आहे, स्वरूप आहे, तुला साजेल अशीच मी आहे आणि मी कुलीन कन्या आहे हे मी स्वतः सांगावं असं नाही, पण वेळ अशी आलेली आहे म्हणून तुला हे सांगतेय म्हणले. आणि मनानं तर मी तुझी बायको झालीच आहे. आता तुला तुझी खरं कर्तव्य तुझं आहे म्हणले. मला वाचवण्यासाठी सत्वर धावत ये, कारण केव्हा तो शिशुपाल घालेल आणि मला घेऊन जाईल. अरे म्हणले तू सिंह आहेस ना, तो कोल्हा तुझा घास नेतोय, तुला शोभेल का. आणि मी काही उगाच्या उगा मागत नाहीये. केली व्रते नियमही धरिले विशेषी. मी सुद्धा सगळे व्रत केलेत, उपवास केलेत, आलेल्या याचकाला सुद्धा कधी विनमुख पाठवलं नाही. त्या पुण्यानं तरी माझ्यासाठी आहे, त्या पुण्याच्या बळावर तरी आहे. आता इथे सगळे आलेत म्हणले, गोळा झालेत त्या शिशुपालासाठी, सैन्य आलेत, सैन्य घेऊन आलेत. आता तुझा पराक्रम दाखव आणि मला राक्षस पद्धतीनं मुलीच्या संमतीनं, माझ्या संमतीनं, मी संमती देते, राक्षस पद्धतीनं मला उचलून ने म्हणे. आणि आता भगवंताचा हे सगळं ऐकलं, भगवंताचा चेहरा उग्र झाला. हे पाहतोय भगवंत मनात वाचतायत. हो, मी प्रगट वाचून दाखवलं. भगवंत मनात वाचतायत. सुदेव भगवंताच्या तोंडाकडे पाहतायत आणि भगवंताच्या चेहऱ्यावरचे प्रत्येक श्लोकागणिक बदलणारे भाव सुदेव पाहतोय. आता आली समीप बहुलग्न तिथी मदीय. यांनी लागलीच काय म्हणतात कॅल्क्युलेशन्स करणं चालू केले, जायला वेळ किती लागतो. त्यांचा चेहरा विचारमग्न झाला आणि शेवटी इचं कळवळून म्हणलेलं वाक्य भगवंतानं वाचलं. इच्छान जरी न पुरली मम पद्मनाभ. माझी इच्छा जर पुरली नाही, जीव हसडून जीव देईल म्हणली मी, आणि शतजन्म घेईल, उग्र तप करल, आणि जे शंकराला पाय प्रिय आहेत त्या तुझ्या चरणासाठी मी ही तपश्चर्या करल. भाव भरित ही प्रेमळ भाषा रिझवी डुलवी श्री जगदीशा. अर्थ गर्भ थोडक्यात सुंदर लिही तोच की चतुर. खरोखर तिनं एवढ्याच श्लोकामध्ये सगळं काय अर्थ सांगून टाकला होता. अभिनव कोमल भाव उदेले परमेशाच्या हृदयी. बहरा येई आम्रत रुजणू ऋतुराजाचे उदयी. जय हरी सुखकंदा. प्रत्येक श्लोकागणी भगवंताच्या मनात वेगवेगळे भाव उमटत होते आणि हे भाव चेहऱ्यावर दिसत होते. विविध छटा तरळती मुखावर श्रीहरीच्या शंकला विप्रवर. परिप्रभूचा दक्षिण नयन स्फुरणतयाचे शांतवीत मन. आता यानं पाहिलं भगवंताचा उजवा डोळा, वरची पापणी फडफडायला लागली. आता ह्याला सगळी जाणीव होतीच, म्हणले उजवं लक्षण आहे म्हणजे योग्य आहे, म्हणले आपल्या मनासारखं होणार आहे. पण देव शांत आहेत.
अनिंदितेच्या मृदुहृदयाते अवमानावे गमे कुणाते फुले जरी चरणास वाहिली म्हणून कुणी का पदी तुडवली. आता देवा फुलं जरी वाहिली म्हणले तर कुणी पायानं तुडवत नाही हो म्हणले. ठीक आहे, त्याचा स्वीकार करताना पुढे निघून जातं. तुम्हाला मी आणून दिलंय. तो प्रगट बोलला. आता इतक्या वेळ मनातल्या मनात विचार चालू होते. आता देवाला म्हणाला, वदे प्रगट तो सुदेव सज्जन मौन कशाचे समजू लक्षण स्थानी सप्तम नृपकन्येचे फल देतील ना ग्रह उच्चीचे मौन कशाचे समजू लक्षण कान बोलसी हरी व्याकुळ झाले मम मन आता निर्णय दे लवकरी. देवा माझं मन व्याकुळ झालंय म्हणले निर्णय दे लवकर. काय ते नुसतं काय विचार करणं चाललंय. आणि कळवळून म्हणाला, प्रसंग खाली बघावयाचा मज विप्रासन येवो साचा. देवा मला तिथं जाऊन परत रिकाम्या हातानं जाऊन खाली बघण्याचा प्रसंग आणू नकोस म्हणले. देव त्याच्या कळवळलेला भाव पाहिला आणि देव विचारातून बाहेर आले. काय म्हणाले भगवान, छे छे नाही तसे सुधावा उपाय चिंतित काय करावा. काय करावं त्याचा विचार करत होतो म्हणले. येणार नाही असं नको समजूस. काय कर म्हणले, नृपकन्या येईल जरी का नगराच्या बाहेरी तरी सुलभ मग कार्य घडे हे बोलतनत कैवारी. जय हरी सुखकंदा मेघ श्याम मुकुंदा जय हरी सुखकंदा. ते म्हणले एवढं कर, ती नवरी बाहेर आली पाहिजे. नृपकन्या राणी राजकन्या जी आहे ती नगराच्या बाहेर आली पाहिजे. तेवढं जर झालं तर माझं काम सोपं होईल म्हणले. ते म्हणले बरोबर आहे, होईल तसं. सहज येईल संधी तैशी विप्रनिवेदन करी हरीसी. आमच्या घरची पद्धत आहे म्हणले, लग्नापूर्वी कुलदेवीची ओटी भरणे रीत वधूची. आमच्या घरची पद्धत आहे, त्या कुलदेवतेची त्या देवीची ओटी भरायला नवरीला जावं लागते म्हणले. आणि ते मंदिर कुठे आहे, नृपधाणी पासून ते दूर वनात आहे देवी मंदिर कार्य म्हणा आहे तडीस गेले. श्रीकृष्णाने हासून म्हटले. ते म्हणला राजधानी पासून ते मंदिर दूर आहे म्हणले, जंगलात. एवढं म्हणलं झालं म्हणले, चला उठा उठी रथ सिद्ध जाहला चपल विजय सम अश्वजयाला मेघ पुष्प सुग्रीव बलाहक शैब्य से शुभ जोडी दारुक. त्या दारुकानं काय केलं, भगवंताचा सारथी आहे दारुक. त्यानं मेघ पुष्प सुग्रीव बलाहक शैब्य हे भगवंताचे घोडे आहेत. हे पांढरे शुभ्र घोडे भगवंताच्या रथाला लावले, रथ तयार केला. भगवंतानं सुदेव काही बोलायच्या आत सुदेवाचा हात धरला आणि भगवंत रथावर चढले. सुदेव विप्रास वे मुरारी चढे रथी नरवीर केसरी पवन गतीने धावे स्यंदन ठरतीन त्यावर विस्मित लोचन. एवढा जोरात धावायला लागला की वायूच्या वेगानं नजर सुद्धा ठरली नाही कोणाची, चाललेत कुठं. एकटाच हरिजात हराया वैदर्भी नृपकन्या कळता हे रेवती पतीही निघे घेऊणी सैन्या जय हरी सुखकंदा. आपल्या साधारण आपलं लग्न लागायचं तर 12चं लग्न 2ला लागायला लागले. आता थोडा उशीर लागेल. आज मानसिकता असू देत, तिकडं पाहायचं नाही इकडे पाहायचं नाही. मी विचलित होतो. तिथं बसता की नाही जेवणाच्या आशेनं 12:30चं लग्न 2ला लागलं तरी निघत नाही पाऊल. का निघत नाही माहित नाही, 2 कारणं असतात त्याच्या मागे. बरोबर आहे ना. दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे. असो इथेही आहेर होईल, काही सांगता येत नाही, भगवंताची कृपा. आता हे एकटे गेले रावसाहेब. दादासाहेबांना राग आला. आता काय वडिलांना जाऊन म्हणले, ते बाळासाहेब बघा परस्पर निघून गेला, मला सांगत सुद्धा नाही. वरून मला सांगून आला होता म्हणजे तुमच्या वचनात राहणार आहे, बिलकुल नाव ऐकत नाही म्हणे मला. आता एवढं बोलले पण जीव तरी राहत होता का. स्वतःचा रथ काढला, निघाले त्याच्या माग घेत. आता कोणीतरी सांगितलं होतं की बाबा विदर्भाला चाललंय असा दारुक एकमेकाला सारथ्यांना बोलला होता. ड्रायव्हरच्या गप्पा. म्हणलं आता आम्हाला निघायचंय विदर्भात. एवढा पत्ता लागला म्हणजे हे त्या दिशेनं निघाले. इकडे झाली इकडे एकच घाई. आता इकडं विदर्भामध्ये घाई चालू आहे. गुढ्या तोरणा गणती नाही
सोनसळी रेशमी वितानी अमरपुरी समती नृपधाणी. ती पुरी अशी शोभली जणू काही इंद्राची अमरपुरी आहे. मंगलवाद्ये वाजती नाना वार योषिता करीतित नाना. वार योषिता म्हणजे नृत्यांगणा, वारांगणा हा शब्द येतो. वार योषिता त्या नाचायला आणल्या होत्या, त्या नाचायला लागल्या. आता येणारे तसेच होते ना, करमणुकीच्या साधनांसाठी वाट पाहणारे. मग त्यांच्यासाठी सगळीच करमणूक होती. शाल वजरा सुतदम घोषादी ताठून गेली खलजन मांदी. घटी बघावी उत्सुकतेने हर्षित हृदयी शिशुपालाने. ते घटिका पात्र मोठं मांडलेलं होतं, त्याच्यात ती घटिका पात्र सोडलेलं होतं त्या मोठ्या पात्रामध्ये, छोटी ती तबकडी, आणि ती फिरायला लागली पाण्यामध्ये. आता हा पुन्हा पुन्हा जाऊन पाहायचा, बुडाली का बुडाली का बुडाली का. परी रुक्मिणी हा उत्सुकतेनं बघायचा शिशुपाल, आणि तो रुक्मिणी इकडे व्याकुळ व्हायची. परी रुक्मिणी व्याकुळ होई पळपळ बुडतो विपदा डोही. तिला एक एक क्षण काळासारखा वाटायला लागला. धीर द्यावया बघती ती जशी सख्या स्वयेजा मणी उदासी. आता या सख्या सुद्धा उदासच आहेत, पण तिला होईल ग, सगळं चांगलं होईल, सगळं चांगलं होईल, धीर धर धीर धर. तो दारी ये अवगुंठित रथ चढे वधूती भग्न मनोरथ. आणि तेवढ्यात राजमहालाच्या दारात एक पडदे लावलेला रथ आला. आता नंतरच्या काळात त्याच्या डमण्या झाल्या, बरोबर आहे, पडदा लागत होता, मध्ये कुलीन स्त्रिया बसायच्या. आता ही त्या रथामध्ये जिचं मनोरथ भग्न झालेलं आहे ती रथात जाऊन चढली. म्हणे काय वर्णन आहे. जिचं मनोरथ विध्वंसून गेलंय ती त्या रथामध्ये जाऊन बसली. आणि कुठे निघाल्या. निघती मागुण शुभा पुरंध्री घेऊन मंगल पात्रे सुसज्ज सैनिक रक्षण करण्या पाजळुनी निज शस्त्रे. जय हरी सुखकंदा. हा रथ निघाला, त्याच्या रथाच्या मागे त्या युवती चालल्यात, तिच्या मैत्रिणी चालल्यात, दासी चालल्यात, वेगवेगळी मंगल पात्रे त्यांच्यामध्ये हातात आहेत, पूजेचं साहित्य आहे, आणि सैन्य चाललंय शस्त्र पाजळून पहारा देत. कुठे त्या मंदिरात, वनात जे अंबादेवीचं मंदिर होतं. हा सगळा प्रसंग जो आहे ना, कौंडिन्यपूर म्हणून जी विदर्भ देशाची राजधानी होती, ती आजही तिथे रुक्मिणी मातेचं मंदिर आहे. आणि तिथून हे अमरावतीपर्यंत त्या आंबेच्या पूजनासाठी आलेले होते. ते वनामध्ये होतं, त्यावेळेस काही तिथं नगर नव्हतं, गाव नव्हतं, ती वनामध्ये देवी होती, तिच्या पूजेसाठी ही तिथं आली. वाद्यगणांच्या घनजंकारी मिरवणूक ये अशी मंदिरी खणा नारळी भरता ओटी येतो माळा दाटून पोटी. ओटी भरायला लागली, पण हिच्या पोटात उमाळे दाटून यायला लागले. जगदंबे कुलदेवी भवानी प्रार्थना करायला लागली देवीची. हिमगिरी नंदिनी शिवे मृडानी मोकलिसी का बये अशी मज भेटी वगे प्रिय सखा अधोक्षज. आता मला माझी दैना करणार आहेस का तू. मला आज अधोक्षजाची भेट घालून दे म्हणले. तुला कसा पिनाक पाणी भेटला, तो शंकर तुला कसा भेटला. प्रिय तुझशी जो पिनाक पाणी पती मिळविला तोच तपाणी. याच कारणे विवाह काला वंदनीय तू नवर मुलीला. अगं म्हणे गौरीहराची पूजा करतात पोरी कशासाठी. तू जसा तपान नवरा मिळवलास तसा आम्हाला मिळावा म्हणून मी तुझी पूजा करते म्हणे. आंबे व्रज जननाथ हरी विणा दुग्ध जेवण दुसरा पाणी ग्रहणा. वरम जसी दे असा ना तरी प्राणन नांदो क्षण ही शरीरी. एक तर मला असा वर दे, त्याच्याशिवाय मला दुसरा नवरा नको. तसं जर होणार नसेल तर माझे प्राण हरून घे म्हणले. आणि तिनं त्या भगवती आंबेच्या मस्तकावर चरणावर आपलं मस्तक ठेवलं, आणि तिच्या मस्तकावर जे फूल वाहिलेलं होतं ते फूल काय झालं. गिरिजा चरणी भाल ठेविले न्हाणी तनयन जलांनी शिरी वर्षली फुले वाहिली करिकी कृपा मृडानी. जय हरी सुखकंदा. तिनं पायावर मस्तक ठेवलं, नयनाश्रूंनी त्या चरणावर अभिषेक चालू केला, आणि भगवतीच्या मस्तकावरची फुलं हिच्या मस्तकावर प्रसाद म्हणून पडली. तिला ती खून जणू कळाली, आणि म्हणून तिनं उठून पाहिलं. पाहते तो काय, त्या भगवतीच्या बाजूला कोण उभे आहेत. नमुनी उठता बघे सुदेवा मूर्त जसा शुभ कौल मिळावा. स्मित मुख ज्याचे जणू अरुणासम तिच्या हृदीचा वितळविला तम. तिच्या हृदयामध्ये जो अंधार झाला होता, हे अरुणोदय झाल्यासारखे सुदेव तिच्या समोर आले.
आणि तिनं सुदैवाला पाहिलं, सुदैवाचं हास्य पाहिलं, तिला जे कळायचं ते सगळं कळून गेलं. आणि त्यानं सांगितलं, वेळेवर बघालो देवी, वेळ चुकवली नाही, दीनाची या स्मृती ठेवावी, पुन्हा कशाचे तव शुभ दर्शन, गिरिजेसी कर शुभे प्रदक्षिण. त्यानं काय सांगितलं, फक्त 3 वाक्य बोलला तो, 3-4 वाक्य. आई, मी वेळेवर आलोय म्हणे, आणि माझी आठवण ठेव. ती आठवण आईसाहेबांनी आजपर्यंत ठेवली. वर सरकार जरी विसरलं मध्यंतरीच्या काळापासून, तरी आईसाहेबांना मात्र अजूनही आठवण आहे. हे उत्पात जे आहेत ना पंढरपुरातले, हे उत्पात या सुदैवाचे वंशज आहेत, म्हणून उत्पातांना पूजेचा अधिकार होता. आता असे नतदृष्ट सरकार आल्यानंतर काय होणार आहे, त्यांनी ते सगळे अधिकार काढून घेतले बडवे उत्पातांचे. पण त्या उत्पातांना तो अधिकार आहे, कारण आईसाहेबांनी त्यावेळेस दिलेलं वचन आहे हे, की मी तुला विसरणार नाही. म्हणजे विसरणार, अरे 28 युग झाले तरी तुम्हीच माझी पूजा करत राहाल. कुलाचार त्यांच्याकडे केवळ रुक्मिणीचे कुलाचार होतात, उत्पातांकडे दुसऱ्या देवाची भक्ती नाही. तिनं आठवण तर ठेवलीच. आणि हा काय म्हणतो, पुन्हा कशाचे तव शुभ दर्शन, आता तुमची माझी भेटी कशी होईल. फक्त एवढं सांगतो म्हणले, गिरिजेसी कर शुभे प्रदक्षिण, फक्त या गिरिजेला एक प्रदक्षिणा मार म्हणले, पुढचं काहीही बोलले नाही. उजवे घाली सती रुक्मिणी, तिने उजवं घालायला चालू केलं. उत्सुक धड धड त्या नयना हृदयाणी, तिच्या हृदयामध्ये धड धड एक एक पाऊल टाकावं, हृदयाचा ठोका वाढत जावा. ती उजवी घालायला लागली. मागे गेली ना गेली मंदिराच्या, करे लपेटून तो चकटीसी, रथात ओढी हरी तीसी. भगवंतानं कमरेला विळका घातला आणि रथात ओढून घेतलं. पाहुण नयनी ती श्री मूर्ती, पण हिनं सुद्धा कोण ओढतंय आधी वर नजर करून पाहिलं, आणि मग खांद्यावर मान ठेवली, मान ठेविली स्कंधावरती. हुशार होती, गोळ होणार नाही ना हे सुद्धा पाहिलं तिनं, आणि मग ती गेली. झाला गंगा सागर संगम, कीर्तीने जणू वरिला विक्रम. गंगा आणि सागराचा संगम झाला, आणि विक्रमाना कीर्तीनं वरण केलं विक्रमाचं. असं ते दृश्य तिथं झालं. चित्रात पाहताय तुम्ही. सदाचार सन्नीती मधुसह गोडी कणका कांती, जीव शिवाची भेट जाहली, ज्ञानी समरस भक्ती, जय हरी सुख कंदा. जीवाशिवाची भेट झाली आणि ज्ञानासोबत भक्ती समरस झाली. सुधा घेऊन गरुड भरारी, तशी त्वरातई करी मुरारी. तो अमृताचा कुंभ घेऊन जसा गरुड निघाला होता की घाईनं, तशी भगवंतानी घाई केली, आणि ताबडतोब भगवंतानी तो रथ तिथून काढला. कसा होता, असाच ओटा असेल कदाचित. त्या ओट्याच्या मागून रथ लावलेला होता भगवंताने, हिला चढायला सुद्धा अवघड जाऊ नये. रथात चढली आणि तसाच रथ मागच्या मागे भगवंतानी काढला. नयनाचे न चलवते पाते, तव घटनाही होऊन जाते, गडबड गोंधळ धाव ओरडा, करी मागुनी मग जन वेडा. डोळ्याची पापणी लवायच्या आत भगवंत तिथून निघून गेले, आणि मग गडबड गोंधळ ओरडा चालू झाला लोकांचा. कसं, मुक्ता हरली कलहंसाने, काक काव करी कंठरवाणे, हंसे मुक्ता नेली मग केला कलकलाट काकानी, हा कानी नभ भरले जाय सुरांचाही नाद हा कानी. मोरोपंतांनी लिहिलंय के कावले काय, हंसे मुक्ता नेली. अहो, तो मोती न्यायचा तो हंसाने नेला सुद्धा, मागून कावळ्यांनी कावकाव केलं म्हणे. काय उपयोग झाला, हाकांनी न बबरले, फक्त एवढंच झालं म्हणले. त्यांच्या कावकावानं नुसता आवाज गोंधला, आणि तो आवाज देवांपर्यंत पोहोचला नाही, पण मोती कोणाला भेटायचा होता त्याला केव्हाच मोती भेटला. भगवंतानं रुक्मिणीला नेलं. आता हे काय करतील, हे एकच करू शकत होते. शिव्या मोजिता सैन्या ओठी, रुक्मी धावत हरीच्या पाठी. त्यानं सैनिकांना शिव्या दिल्या आणि तो पाठीमागे धावायला लागला. चिडून तरसवा जसा ससाना, पार जाहला परिय दुराणा. आणि हे बाकीची मंडळी, द्यूत मांस मदिरा मदिराक्षी,
यात दंग सतीवर पक्षी वृत्त कळे हे नसे कल्पना शस्त्रही धडगवसे न तयाना. आता इकडे बातमी आली बाकीच्या मित्रांकडं, हे बसले होते, त्यांना शस्त्रही सापडणार, काय झालं आणि कुठं निघायचं, सगळा हलकल्लोळ माजला. कसे तरी सावरून निघती मगदाधिक वेगेसी परी हलधरे मध्येच गाठून धूळ चारली त्यासी जय हरी सुखकंदा. इकडं बलराम दादा यायलेच होते उलट मार्गानं, वाटत अडवलं, यांचा निपात केला इकडं. आता भगवंत एवढी सुकुमार बायको तिला घेऊन रथात चाललेत, नेमकं मध्ये मराठवाडा लागला विदर्भातून. आता विदर्भातून निघाले गुजरातेकडे जायचं म्हणल्यावर मराठवाडा लागला, ते कनेरगाव नाका आला, दणकन रथ आदळला. कारण आपले रस्ते तसे आहेत, बरोबर आहे. आता होत आहेत चांगले भगवंताच्याच कृपेनं, ती गोष्ट वेगळी आहे. पण पूर्वी होतं असं, विदर्भाच्या सीमेवरून मध्ये आलं की दणकन आदळायचं, तसाच यांचा रथ आदळला. उंच सखल पथ फार अरुंद, छोटे छोटे रस्ते होते. रथ गती मंदावीत मुकुंद, भगवंतानं रथाचा वेग जो आहे तो कमी केला, स्पीड कमी केली. म्हणले बायको एवढी सुकुमार आहे, धक्के लागतील, आपले सस्पेन्शनचं काम करायला आलंय म्हणले, जरा हळूहळू जाऊया. ओ मले सया त्रासण भावा सुममंचक ही जिला ऋतावा. जिला फुलांचा पलंग जरी असला तरी रुततो, ती इतकी कोमल आहे म्हणले, तिला हा धक्का कसा सहन होईल. आता ह्यांनी ते वेग कमी केला आणि तेवढ्या ते बंधुराज मागून धावत यायले होते रुक्मी, ते येऊन पोहोचले. तव जवळी ये खवळून रुक्मी थांब चोरट्या बघ आलो मी. लोळवीन तुझ रणांगणासी तरी दाखवीन मुख नगरीसी. उचल शस्त्र चल बघू शौर्य तव हासत चढवी चापर माधव. रमाधवानं फक्त बाण चढवला आणि एका बाणामध्ये सहन झाले शर रुक्मीसी. एक बाण मारला देवानं, त्याला सहन झाला नाही. कवच तुटोन पडे महिसी, कवच तुटून गेलं. धनु हातातील, दुसऱ्या बाणानं धनु हातातील भंगुण गेले. तिसऱ्या बाणानं तुरग ध्वज सारथी निमाले. घोडेही गेले सुटून, झेंडाही मोडला आणि सारथी मेला म्हणे. खंडित झाली लोह गदाही परिमद काही शमला नाही. पाशबद्ध त्या करुण हरीने शस्त्र शिरावर धरिले. परी बघता ते भीमक कन्या हृदय दया कळवळले. जय हरी सुखकंदा. भगवंतानी त्याला पाश घातले आणि मारायसाठी शस्त्र वर उचललं. तितक्यात तिच्याकडे नजर गेली. तिनं बिचारीनं, तिचा भाऊ आहे ना शेवटी, आणि या सगळ्या भावांच्या पाठीवर पाय देऊन आलेली रुक्मिणी, तिचं अंतःकरण कळवळून आलं. भगवंताला तिच्याकडे पाहिल्याबरोबर काय होतंय हे लक्षात आलं. वदे करुण, ती जवळ आली, भगवंताचा हात धरला. वदे करुण कर धरुण कोमटी जीवदान द्या मज या मज साठी. कसाही असला तरी सहोदर हा आहे मम हे प्राणेश्वर. अहो कसाही असला तरी भाऊ आहे म्हणली माझा, म्हणून त्याला सोडा म्हणली, त्याच्या जीवदान द्या त्याला. आता ऐकावंच लागतं, न ऐकून काय करतील. मग इकडं बघतच नाही मी आज. काय त्यातल्या त्यात एक तर नव्यानं लग्न झालेली बायको, कांता संमितोपदेश असं याला म्हटलं जातं. बायकोनं सांगितलं की तो निमूटपणे ऐकावा लागतो तो उपदेश. आता कसं आहे, ते नाही ऐकलं तर काय होते हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून भगवंताला मागच्या अवतारांपासून माहित होतं ना, म्हणून भगवंत म्हणले ठीक आहे बाबा, ऐकलेलं बरं. आणि भगवंतांनी कशामुळं होतं हे, प्रियजन विणती होत न विफला देत हरी सोडून तयाला. पण यानं शपथ घेतलेली होती पुन्हा जाऊन तोंड दाखवणार नाही. परत जावया वदन न उरले विदर्भ युवके नवपुर रचिले. असं म्हणतात, त्यानं तिकडे त्या आसामाकडे जाऊन, कुठेतरी अरुणाचल आसामकडे जाऊन एक नवीन नगर वसवलं आणि तिकडे जाऊन राहिला. पुन्हा हा विदर्भाला गेला नाही वापस. सवे घेऊणी विदर्भ कण्या द्वारावतीसी हे हरिधन्या. जन हर्षण तै मावत गगनी औक्षण केले सुवासिनींनी. गुढ्या पताका रम्य तोरणे धनुषाकृती उभविली पथाने. अपूर्व शोभा नगरी लाये घरोघरी जणू मंगल कार्ये. प्रत्येकाच्या घरात मंगल कार्य आहे अशी सजावट झाली.
सुरांगणा गंधर्व अश्वमुख भगवंताच्या सेवे आले नर्तन गीत वादना श्रुती सुख किंवा वर्णावे जय हरी सुख कंदा. आता भगवंताचं लग्न होणार आहे म्हणल्यावर आकाशातून सगळे अप्सरा आल्या, गंधर्व आले, किन्नर आले, तुंबरू आले आणि हे सगळे गायन करायला लागले. प्रसन्नता आनंद मूर्त की तशी गमत वसुदेव देवकी. आता प्रसन्नतेनं देवकीचं रूप घेतलं आणि आनंदानं वसुदेवाचं रूप घेतलं, असे ते दिसायला लागले वसुदेव देवकी. बोलविले मग त्यांनी सादर विप्र जाणते सात्विक तत्पर. त्यांनी ब्राह्मणांना बोलून घेतलं आणि ब्राह्मणांना विचारलं, यांना असं राक्षस पद्धतीनं आणलंय, आता याच्यावर पुढं काय. मग त्यांनी सांगितलं की म्हणले विधिवत विवाह करूया. मंत्रपूता चरली हवणे दिली बहुत कांचन गोदाने. आता काय काय केला, ग्रहमक केला, पुण्यावाचन झाली आणि कांचनानं म्हणजे सोन्यानं अलंकृत केलेल्या गायी दान केल्या. वेदविदांनी मंगल वाचन केले वधूवर शुभ सुख चिंतुण. आता याच्यात काटकुसर कुठलीच नाही, भगवंताचं लग्न आहे. श्री हरी भगवान पुरुष परात्पर प्रकृती मूळची रमा खरोखर. ज्या उभयांच्या सत्तेवरती इंद्र वरुण रवी विश्वे जगती. लोकसंग्रहा तरी प्रभूने स्तविली देवा वेदविधीने. आता वेदमंत्रांचा जप झाला आणि भगवंताचं लग्न लागायला लागलं. एक मंगलाष्टक म्हणतो आणि मग अक्षता वाटतात, पटापट वाटा जरा, जा सोबतीला. ते देवबाप्पा म्हणतात तसं म्हणावं लागेल. अक्षता पोहोचल्या का? काय हा आनंद घ्यायचा आहे. अप्पांच्या कृष्ण कथामृतात अप्पा हे सगळे प्रकार काही करत नव्हते, अप्पा फक्त अर्थ सांगायचे. पण आपण काय करतोय, आपण आनंद घ्यायसाठी हा सगळा करतो. आणि अहो आनंद घ्यावा कशाचा, भगवंताच्या लग्नाचा आनंद घेऊ नये तर कोणाच्या घ्यावा. हेकण्या भेकण्याच्या लग्नाला तर जातो आपण. लग्न भगवंताचं आहे, तिथे कुठल्याही प्रकारची काटकसर नाहीये. आणि एका बाजूला रुक्मिणी माता उभी आहे, अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूला भगवान साक्षात पूर्ण परब्रह्म असा पंढरीनाथ उभे आहेत. आणि हे लग्न कधी झालं, मुहूर्त वसंत पंचमीचा होता. आणि त्या वसंत पंचमीच्या दिवशी भगवंताचं लग्न लागतंय. आपण सगळेजण लग्नाला आलात. पृथ्वीची स्थिरता जली सदयता अग्नीत तेजस्विता वायुतील महोद्यमत्व गगणी जी का क्षमा शीलता शास्त्रातील गृहस्थ धर्म सुखनी आरोग्य दीर्घायुता ही सारी परिषद तुम्हा उभयता कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. पंढरीनाथ भगवान की जय, रुक्मिणी माता की जय. हा 5 म्हणायला मग इथं जेवणाच्या पंक्ती, जेवणाच्या पंक्तीच मग. असा भगवंताचा विवाह सोहळा पार पडला. आणि भगवंताने लोकांना रीत लागून राहावी, जनरीत सांभाळली जावी म्हणून भगवंतानं काय केलं, लोकसंग्रहातरी प्रभूने स्तविले देवा वेदविधीने हविल्या सादर आणली लाजा सप्तपदीने वरिली भाजा. लाजा होम, तो लाह्यांचा होम केला भगवंतानं आणि सप्तपदी केली. दाखविला ध्रुव निशिवी मुनी वेष्टित, तो ध्रुव दाखविला, ध्रुव दर्शनाचा जो विधी आहे तो देऊन दाखवला. का म्हणे असे मन राहो अचळित.
तुमचं मन असंच संसारामध्ये अचल राहो. तरी लाभते सुख संसारी, प्रिये आण हे सदा विचारी. भगवंतासह वैदर्भीचा विधिवत विवाह झाला. हर्षित झाली सृष्टी वर्षत, वरुणी स्वर्ग सुमाला. जय हरी सुखकंदा. स्वर्गातून सुद्धा पुष्पांची वृष्टी झाली. असामान्य गुणवंत धीची, उपमा अन्या होत जयाची. अहो, ज्यांची उपमा दुसऱ्या नवरी नवरदेवांना दिली जाते, लक्ष्मी नारायणासारखा जोडा म्हणतात, तेच साक्षात नवरी नवरदेव आहे तिथं. कसे करू मग त्यांचे वर्णन, विनम्र भावे चरणी वंदन. वरातीच्या शुभ मंगल वेळी, वैभव शोभा शिघेस गेली. चौचौ हाती रम्य तोरणे, उभारिली बहुमोल पुरीने. हर्ष सागरा भरती आली, तसे शोभती जनते काली. फुले उधळली जाती अविरत, फेस जणू का तिथला उसळत. 4-4 हातावर तोरणं होते म्हणले. तोरणं किती असावीत, कमानी किती असाव्यात? 4 हात झाले की 1 कमान, 4 हात झाले की 1 कमान, एवढ्या कमानी उभ्या केलेल्या होत्या. आणि हर्ष सागराला भरती आली तसे हे लोक दिसायला लागले होते म्हणे, लोकांचे लोंढेच्या लोंढे. आणि ते फुलं जे उधळत होते त्या सागरावर आलेला फेस वाटत होता. सुंदरपण वर यात्रेचे ते, कवणा ध्यानी येतच नव्हते. पण ह्या सुंदरपण जे आहे त्याच्याकडं कोणाचं लक्ष नव्हतं. आता तुम्ही म्हणाल असं का? हे लोक त्या एवढ्या सजावटीकडे कोणी बघत नव्हते. कोणती वाजंत्री लागली आणि काय लावलंय, कोणाचं लक्ष नव्हतं. असं का होतं? सुंदरपण वर यात्रेचे ते, कवणा ध्यानी येत नव्हते. मोहक भूषा वाललनांची, शुद्धण कोणा निरखायाची. त्यांची वस्त्र आभूषण, एकमेकांची वस्त्र आभूषण काही निरखायची कोणाचं लक्ष नव्हतं. कशाकडे? का? कारण श्रीकृष्ण माझ्याकडे बघतील आणि मधुर हास्य करतील आणि त्या क्षणाला मी मुकेल म्हणून ह्यांचं लक्ष दुसरीकडे कुठंच नव्हतं. केवळ आणि केवळ भगवंताच्या आणि आईसाहेबांच्या मुखाकडे होतं. वाद्यगणांचा ध्वनी मग मंजुळ, लक्ष कुणाचे वेधून घेईल. श्रीवर सस्मित नयने बघता, मुकेन मी त्या भय हे चित्ता. त्यांच्या चित्तात हे भय होतं म्हणून त्यांचं लक्ष कुठेच नव्हतं, ते भगवंताकडे पाहत होते. असामान्य ते युगुल घेतसे वेधून इंद्रिय वृत्ती. मजसी विषय हा परम सुखाचा, ज्ञानेंद्रिय गण म्हणती जय हरी सुखकंदा. असं ते असामान्य जोडपं सगळ्यांच्या इंद्रियाच्या वृत्ती वेधून घेत होतं. आणि ते इंद्रियगण काय म्हणत होते, सगळे ज्ञानेंद्रिय, की म्हणले आमच्यासाठी हाच तर परम सुखाचा विषय म्हणले, दुसरा विषयच नको. आणि त्या सुखाचा ते इंद्रिय सुद्धा आनंद घ्यायला लागले. करुणी निज प्रदाची पेटिका ग्रामवासी, जपुण बहुमुदाने ठेविती श्री हरीसी. पुढून जरी निघोणी दूर गेली वरात, तरी दिसत पुढारी लोकणा हालतात. त्या वरातीच्या दृश्य लोकांनी जणू आपल्या हृदयावर कोरून ठेवलं. आणि त्यामुळे वरात समोरून पुढे निघून गेली तरी लोकांच्या मनचक्षू पुढे, लोकांच्या डोळ्यापुढे ती तशाच्या तशीच वरात अजूनही जात आहे असं दृश्य होतं. म्हणून लोक जागचे हल्लेच नाहीत म्हणे. गोपाल कृष्ण महाराज की जय.